ठीक आहे. सो आपल्याकडची जी सिस्टीम ऑफ कोर्ट आहे ती आपल्याला बघायची आहे. त्याची सुरुवात करायची आपल्याला सुप्रीम कोर्टापासून. पण काही बेसिक पॉइंट मी सांगणार आहे. ठीक आहे. तर काय आहे ते एक्झामच्या पॉइंट ऑफ व्ह्यू डायरेक्टली हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. तुम्हाला पहिल्याच दिवशी मी सांगितलं होतं की भारताचा संविधानाचा अभ्यास करत असताना 2 इम्पॅक्ट आपल्या भारताच्या संविधानाच्या अभ्यासावरती आहेत. कुठले कुठले आहेत? एक म्हणजे भारताची पॉलिटिकल सिस्टम डेव्हलप होत असताना जे काही ब्रिटिशांनी कायदे केले आपल्याकडे, बरोबर आहे, 1773 पासून ते 1947 पर्यंतचे, त्या कायद्यांमध्ये पण आपण काय केलं, हळूहळू आंदोलनं केली, वेगवेगळे कायदे मिळवले, त्यातून काही नवीन सिस्टीम्स आपल्या उभी राहिली. ठीक आहे. सो हे जे काही आपलं उभं राहिले त्याच्यातून आपल्याला काही नवीन सिस्टीम्स मिळाल्या. ठीक आहे. त्याच्यानुसार सिस्टीम ऑफ कोर्ट आणि सेकंड म्हणजे काय की देशांचा पण जेव्हा आपण अभ्यास केला, इतर देशांचा पण आपण जेव्हा अभ्यास केला, त्यावेळेला सुद्धा अनेक संविधानांचा भारताच्या संविधानकर्त्यांनी अभ्यास केला आणि त्याच्यातून पण काही सिस्टीमचा आपण अभ्यास करून त्याचाही इम्पॅक्ट तुम्हाला भारतीय संविधानावरती आणि भारताच्या पॉलिटिकल सिस्टमवरती तुम्हाला मिळताना दिसतो. जसं की तुम्हाला आठवत असेल की मला सांगा, फंडामेंटल राईट्सचं मी तुम्हाला सांगितलं होतं की युएसच्या कॉन्स्टिट्यूशन मधून घेतलं होतं आपण, बरोबर आहे. तो कसा पार्ट घ्यायचा, म्हणजे अधिकार आपले त्यांच्यासारखे ना अधिकार नाही ठेवले आपण, बरोबर आहे. ते आपण आपल्या इतिहासाच्या आधारावरती घेतले की आपल्याला काय हवंय, बरोबर आहे. आपल्या फ्रीडम स्ट्रगल मधून कुठल्या व्हॅल्यू जनरेट झाल्या त्यातून आपण ते घेतलं. पण तो एक पार्ट असायला हवा फंडामेंटल राईट्सचा म्हणून, बरोबर आहे. तो आपण कुठून घेतला? युएस कॉन्स्टिट्यूशन मधून घेतलेला आहे, बरोबर आहे. पार्लमेंटरी सिस्टम कुठून घेतली आपण? ब्रिटनच्या पद्धतीमधून घेतलेली आहे. फंडामेंटल ड्युटी कुठून घेतली आपण? कुठल्या संविधानातून घेतली आपण? अमेरिका अमेरिका फंडामेंटल ड्युटी रशिया रशिया, बरोबर. रशिया USSR डायरेक्ट प्रिन्सिपल्स कुठून घेतले आपण? इर्लंड इंग्लंड, आयर्लंड बरं, ठीक आहे. ओके. तर मग तसं सिस्टीम ऑफ कोर्ट असं जर परीक्षा झाला तर लक्षात ठेवायचं, सिस्टीम ऑफ कोर्ट जी आपली सिस्टीम आहे, कळलं, ही सिस्टम ही अमेरिकन कॉन्स्टिट्यूशन ला ही आहे, म्हणजे साधारण कोणासारखी मिळते? अमेरिकन सिस्टम सारखी मिळते. कोणासारखी मिळते? अमेरिकन सिस्टम किंवा अमेरिकन कॉन्स्टिट्यूशन, कळलं. पण कुठली? फक्त सुप्रीम कोर्टाची. ठीक आहे. अदरवाईज नाही, फक्त सुप्रीम कोर्टाची. लक्षात लक्षामध्ये? ठीक आहे. फक्त सुप्रीम कोर्ट किंवा चला ते पण लक्षात लक्षात ठेवू, विनाकारण गडबड कराल तुम्ही. ओके. समीर सर, हा बोला. हा बोला. सर, लेक्चरची लिंक तुम्ही झूमची आपली कॉपी करून ग्रुपमध्ये टाका ना, काही मुलांना ऍड व्हायला थोडासा इश्यू येतोय. ओके ओके, लगेच टाकतो. येस. मला वाटतं ते नवीन होत असतील, असं काहीतरी होत असेल. वेळ द्या मला, 2 मिनिटं वेळ द्या. ठीक आहे, चालू करूया. आली असेल बघा, ज्यांनी नाही जॉईन केलं. अक्षय सर दिली. ओके, ठीक आहे. चला चालू करू आपण आता. कुठे होतो मी? ओके. बर, चला. अमेरिका लक्षात ठेवू नका, अमेरिकेची पूर्ण वेगळी, आपली वेगळी आहे. ठीक आहे. मग तुम्हाला मी कंपॅरिझन करून सांगतो. इकडे घेऊया आपण युएसए ची, घेऊया आपण इकडे घेऊया आपण इंडियाची. कळलं? युएसए इंडिया हे विचारतात आपल्याला काय डिफरन्स आहे. ठीक आहे. सो इंडियाची जी सिस्टीम आहे ही सिस्टीम कशी आहे? इंडियाची जी सिस्टीम आहे ही इंटिग्रेटेड ज्युडिशियल सिस्टीम आहे. लक्षात ठेवा, इंडियाची जी कशी आहे, परीक्षेमध्ये हे डायरेक्ट शब्द विचारतात तुम्हाला, इंटिग्रेटेड ज्युडिशियल सिस्टम आहे. कशी आहे? इंटिग्रेटेड ज्युडिशियल सिस्टीम आहे.
सुप्रीम कोर्टाचं स्थान आहे युएसए प्रमाणे सुप्रीम कोर्ट आपल्याकडे आहे, पण जर ओव्हरऑल तुम्हाला सिस्टीम ऑफ कोर्ट विचारली, लक्षात ठेवा, फरक लक्षात ठेवा. जर तुम्हाला ओव्हरऑल सिस्टीम ऑफ कोर्ट विचारलं तर ती कशी आहे? इंटिग्रेटेड ज्युडिशियल सिस्टम. कळलं? आता ती काय आहे ती मी तुम्हाला सांगतो. हे कळलं का सांगा मला? कोणाला काही डाऊट? बघा, हे डायरेक्ट शब्द असेचे असे येतात आणि आपल्याला कळत नाही. नाही कळलं, एकदा परत नाही सांगलं ना. हा, जर कोणी विचारलं परीक्षेमध्ये की भारताची सिस्टीम ऑफ कोर्ट कशी आहे, तर आता मी समजावून सांगतो, पण जर शब्द आले तर कुठले शब्द लक्षात ठेवायचे? सिस्टीम ऑफ कोर्ट, भारताची ज्युडिशियल सिस्टीम कशा पद्धतीने आहे, नाव काय त्याचं? इंटिग्रेटेड ज्युडिशियल सिस्टम. कळलं? ज्याला मराठीमध्ये आपण म्हणूया केंद्रीकृत. काय म्हणूया आपण तुम्हाला? केंद्रीकृत न्याय व्यवस्था. लक्षामध्ये? ठीक आहे. आता ही काय आहे तुम्हाला सांगतो, मग तुम्हाला युएसए ची डिफरन्स कळेल, कारण कधी कधी युएस आणि इंडियाच्या सिस्टीम मध्ये डिफरन्स विचारतात. ठीक आहे. तर इंडियाची ज्युडिशियल सिस्टीम कशी आहे, तर आपल्या देशामध्ये सगळं सुप्रीम कोर्ट, प्रत्येक राज्यासाठी एक हायकोर्ट. ठीक आहे, ही सिस्टीम लक्षात ठेवा. सुप्रीम कोर्ट, प्रत्येक राज्यासाठी एक हायकोर्ट, आणि हायकोर्टाच्या खाली प्रत्येक जिल्ह्यासाठी लोअर कोर्ट. लक्षामध्ये? आपला देश कसा बनलाय? जिल्ह्यांपासून काय बनतात आपल्याकडे? राज्य. राज्यांपासून आपल्याकडे काय बनतो? केंद्र सरकार, म्हणजे देश बनतो. बरोबर? अशी सिस्टम आपल्याकडे. ठीक आहे. डिस्ट्रिक्टच्या खाली आपल्याकडे काय असतात? साधारणपणे ग्रामीण भाग असतो. बरोबर आहे ना? ग्रामीण भाग किंवा एकदम लोकल लेवलला, आपण लोकल ग्राउंड लेवलला. ठीक आहे. तर ह्या प्रत्येक लेवलला आपल्याकडे कोर्ट आहेत. सो डिस्ट्रिक्ट आणि डिस्ट्रिक्टच्या खाली जे कोर्ट आहेत याला काय म्हणतो आपण? लोअर कोर्ट म्हणतो. काय म्हणतात? लोअर कोर्ट. ठीक आहे. लोअर कोर्टाच्या वरती कुठले कोर्ट असतात आपल्याकडे? हायकोर्ट. हायकोर्ट. आणि हायकोर्टाच्या वरती कोण असतं आपल्याकडे? सुप्रीम कोर्ट. बरोबर. ही अशी सिस्टीम आहे. या सिस्टीम मध्ये आपल्याकडे हे सगळं जे आहे एक लाईनिंग मध्ये, म्हणजे आपल्याकडे सुप्रीम कोर्टाने दिलेला निर्णय हा सगळ्या कोर्टांवरती, म्हणजे सुप्रीम कोर्टाने दिलेला निर्णय, ते सुप्रीम कोर्टाने केलेले नियम किंवा सुप्रीम कोर्टाने बनवलेल्या कायदे किंवा सुप्रीम कोर्टाने बनवलेले नियम, हे सगळे सुप्रीम कोर्टाने बनवले की ते ऑटोमॅटिकली हायकोर्टाला लागू होतात आणि त्याच्यानंतर लोअर कोर्टाला लागू होतात. लक्षामध्ये? म्हणजे आपल्याकडे ह्या पूर्ण सिस्टीम मध्ये सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट, लोअर कोर्ट. कळलं? ह्याच्यामध्ये सगळ्यात सुप्रीम कोण आहे? सुप्रीम कोर्ट. सुप्रीम कोर्टाने वरनं डायरेक्शन दिली की तीच हायकोर्टाला सगळ्यांना मान्य करावी लागते का? हायकोर्टाला काही वेगळे अधिकार दिलेत सुप्रीम कोर्टापेक्षा? नाही. आपल्याकडे हायकोर्ट, सुप्रीम कोर्टाने म्हटलं ए आणि हायकोर्ट म्हटलं नको बी, असं चालेल का? नाही. सुप्रीम कोर्ट जर एखाद्या गोष्टीला ए म्हणतोय तर हायकोर्टाने पण काय बोलायचं? एच बोलायचं. हायकोर्टाला काही प्रश्न आले तरी कोणाला विचारतात ते? सुप्रीम कोर्टाला. सुप्रीम कोर्टाने जर कुठलेही नियम बनवले तर ते हायकोर्टापासून खालच्या लोअर कोर्टापर्यंत सगळ्यांना सेम असतात. लक्षामध्ये? ठीक आहे. तर ह्याला काय म्हणतो? आणि त्याच्यानंतर पण समजा तुम्हाला लोअर कोर्टामध्ये निर्णय नाही पटला, तुम्ही कोणाकडे जाता? हायर कोर्टात. हायर कोर्टाचा नियम नाही पटला, कोणाकडे जाता? सुप्रीम कोर्ट. सुप्रीम कोर्टात. आणि सुप्रीम कोर्टाने एकदा निर्णय दिला की ह्यांनी जे काही म्हटलं त्याला महत्व राहत नाही. सुप्रीम कोर्टाने दिला निर्णय फायनल राहतो. बरोबर आहे ना? ठीक आहे. सो मॅटर कुठलाही असू दे, सिस्टीम अशी चालते आपल्याकडे. मग ही सिस्टीम कशी आहे? लाइनर सिस्टीम आहे की सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट, लोअर कोर्ट. कळलं? आणि प्रत्येक जण लोअर कोर्ट कोणाच्या अंडर आहेत? हायकोर्टाच्या. हायकोर्ट कोणाच्या अंडर आहेत? सुप्रीम कोर्ट. बरोबर आहे. आणि आता हायकोर्टाने समजा एखादा निर्णय दिला तर लोअर कोर्ट त्याच्या विरुद्ध काय बोलू शकतो का? नाही, कारण हायकोर्टाच्या खाली आहे लोअर कोर्ट. ही जी सिस्टीम आहे ना, या सिस्टीमला काय म्हणतात? इंटिग्रेटेड ज्युडिशियल सिस्टम. काय म्हणतात? कळलं? केंद्रीकृत न्याय व्यवस्था. कळलं? की सुप्रीम कोर्टाने जे काही निर्णय देतो किंवा सुप्रीम कोर्ट जे काही ठरवतो ते देशातल्या सगळ्या न्यायालयांना लागू होतं. हायकोर्ट जे काही ठरवतो ते त्याच्या खाली जे हायकोर्टाच्या राज्यामध्ये असतो ना हायकोर्ट, तर त्या राज्यामध्ये जेवढे काही लोअर कोर्ट असतात त्या सगळ्यांना त्यांनी बनवलेले नियम आणि त्यांनी सांगितलेले आदेश हे त्यांना कंपल्सरी असतात. बरोबर आहे? सो ही जी पद्धत आहे याला इंटिग्रेटेड ज्युडिशियल सिस्टम म्हणतात. काय म्हणतात? इंटिग्रेटेड ज्युडिशियल सिस्टम.
क्लिअर कट? काय डाऊट? हो सर. हा. किंवा त्याला अजून एक शब्द आहे ज्याला म्हणतात सिंगल सिस्टीम ऑफ कोड. काय म्हणतात? सिंगल सिस्टीम ऑफ कोड. डाऊट काही? सिंगल सिस्टीम ऑफ कोड कळलं तुम्हाला? कळलं, सिंगल सिस्टीम. ठीक आहे. आता युएसए मध्ये लक्षात ठेवा, युएसए मध्ये हा म्हणजे सुप्रीम कोर्टचं काय स्थान पाहिजे हे आपल्या सुप्रीम कोर्ट आणि युएसए कुठे सुप्रीम कोर्टाचा मॅच होतं. फक्त कशा संदर्भामध्ये की बाबा जसं अमेरिकेमध्ये एक सुप्रीम कोर्ट आहे तसं भारतामध्ये पण पाहिजे, एवढ्या बाबतीतच. बाकी कशात मॅच नाही होणार. कारण युएसएची जी ज्युडिशियल सिस्टम आहे, युएसएची जी सिस्टम आहे पूर्ण, ही फेडरल आहे. कशी सिस्टम आहे? ही फेडरल सिस्टम आहे, ज्याला आपण म्हणूया संघराज्य व्यवस्था. हे कळलं? आपल्याकडे कशी आहे? सिंगल सिस्टीम ऑफ कोर्ट आहे. त्यांच्याकडे कशी आहे? संघराज्य, फेडरल सिस्टम आहे. आता ती कशी मी तुम्हाला सांगतो. अमेरिकेमध्ये तुम्हाला मी पहिले सांगितलं अमेरिका कसा बनलाय की राज्यांनी येऊन सिग्नेचर करून जसं लग्न करतो आपण त्या पद्धतीने त्यांनी देश बनवलाय. सगळ्यात आधी 13 वर्षाची, आता 56 राज्य आहेत. याचा अर्थ देशाला कोणी जन्माला घातले? राज्यांनी देशाला जन्माला घातले. त्यामुळे राज्यांचे अधिकार वेगळे आहेत. म्हणून त्यांनी जेव्हा देशाला जन्माला घातलं तेव्हा त्यांचं जे केंद्र सरकार आहे ना, केंद्र सरकार, त्या केंद्र सरकारच्या स्वतःच्या पॉवर आहेत, त्या स्वतःच्या रिस्पॉन्सिबिलिटी आहेत. बरोबर आहे? आणि केंद्र सरकारचे स्वतःचे असे कायदे आहेत. त्यामुळे त्यांच्याकडचे जे सुप्रीम कोर्ट आहे ते सुप्रीम कोर्ट फक्त आणि फक्त केंद्र सरकार, केंद्र राज्य संबंध, केंद्र सरकार, केंद्राच्या पॉवर्स, केंद्राच्या रिस्पॉन्सिबिलिटी, केंद्राच्या संदर्भातले जे कायदे आहेत त्याच संदर्भात फक्त निर्णय देऊ शकतात. कळलं? आणि केंद्र राज्य संबंध, केंद्र आणि राज्यांमधले वाद, केंद्र आणि राज्यांमधले वाद, त्याच्यानंतर त्यांचं जे संविधान आहे त्या संविधानाच्या संदर्भातले वाद, कळलं? त्यांच्या संविधान संदर्भातील वाद, एवढ्या पुरतीच त्यांचं सुप्रीम कोर्ट आहे. त्यात पण तुम्हाला माहिती आहे की ऍक्च्युली युएसएचं केंद्राचं जे संविधान आहे हे फक्त 10 पेजेसचं आहे. कारण त्यांच्याकडे प्रत्येक राज्याला स्वतःचं संविधान आहे, प्रत्येक राज्याला स्वतःची विधानसभा जशी आहे ना तसं स्वतःचं कॉन्स्टिट्यूशन आहे आणि प्रत्येक कॉन्स्टिट्यूशन नुसार त्यांचं राज्य वेगळं चालतं. आपल्याकडे तसं नाही होत. आपल्याकडे सगळी पूर्ण राज्यांना काही गोष्टी समान लागू असतात. बरोबर आहे? तसं अमेरिकेमध्ये नाही, कारण तो पूर्णपणे फेडरल आहे, संघराज्य आहे. प्रत्येक राज्याचं अस्तित्व वेगळं आहे. त्यामुळे अमेरिकेमध्ये केंद्राला जेवढ्या ताकद नाही तेवढ्याच राज्याला ताकद आहे. केंद्र फक्त डिफेन्स, फायनान्स, कळलं, परराज्य संबंध याच्यामध्येच त्यांना जास्त पॉवर दिलेल्या आहेत. अदरवाईज बाकीच्या सगळ्या पॉवर त्यांच्याकडे कोणाकडे आहेत? राज्याकडे आहेत. त्यामुळे अमेरिकेचे जे सुप्रीम कोर्ट आहे ते फक्त केंद्राच्या संदर्भातले अधिकार, केंद्राचे रिस्पॉन्सिबिलिटी, केंद्राने केलेले कायदे याच्यामध्येच ते निर्णय देऊ शकतात. कळलं? आपल्यासारखं तुमच्या घरात काय झालं तर तुम्ही तसं अपील करत जाता, तसं त्यांच्याकडे सुप्रीम कोर्टामध्ये अपील पर्यंत जाता येत नाही. केंद्र राज्य संबंध असतील तर त्या केंद्र आणि राज्यांमध्ये वाद सोडवण्याचं काम त्यांचं सुप्रीम कोर्ट करतं. संविधानाच्या संदर्भात जर तुमची काही वाद असेल तर मात्र ते सुप्रीम कोर्टात जाता येतं. ते पण कुठलं संविधान? फक्त केंद्राचंच. कळलं? याच्या व्यतिरिक्त त्यांच्याकडे प्रत्येक राज्याचं हायकोर्ट वेगळं आहे. म्हणजे आपल्याकडे पण तसंच दिसतं, पण त्यांची हायकोर्ट आणि आपल्या हायकोर्ट मध्ये फरक काय? तर त्यांचं जे हायकोर्ट असतं ते हायकोर्ट त्या राज्यातील संदर्भातील कायदे, राज्यातील कायदे आणि राज्याचे संविधान ह्याच्या संदर्भात असतं. म्हणजे अमेरिकेमध्ये तुम्ही एखाद्या राज्याचे जर रहिवासी असाल तर तुमच्यासाठी जास्त अपील, तुम्ही मॅक्झिमम अपील कुठे करू शकता? हायकोर्टात. तुम्ही सुप्रीम कोर्टात जाऊ शकत नाही. कळलं? आणि हायकोर्ट जो निर्णय देईल, म्हणजे मे बी त्यांच्या संविधानानुसार एका गोष्टीला जर इकडे फाशी देत असतील ना तर मे बी दुसऱ्या राज्यामध्ये ते अलाउड असेल. इतका फरक आहे, इतका फरक आहे. कळलं? आणि सुप्रीम कोर्ट त्या संदर्भात कुठलाही मध्ये बोलू शकत नाही. का? कारण ह्या राज्याचा हायकोर्ट ह्या राज्याच्या संविधानाप्रमाणे, या राज्याच्या कायद्याप्रमाणे निर्णय देणार आणि ते फक्त त्या राज्यापुरतीच असते. कळलं? दुसऱ्या राज्याचं हायकोर्ट हे त्या राज्याच्या संविधानाप्रमाणे, त्या राज्याच्या नियमांप्रमाणेच निर्णय देणार. हे ही अमेरिकन पद्धत आहे क्वासी फेडरलची. लक्षामध्ये. सो डिफरन्स जर कोणी विचारला, डिफरन्स
की अमेरिका आणि भारतीय सिस्टीम कोर्ट मध्ये काय डिफरन्स आहे, तर तो हा डिफरन्स आहे की त्यांची प्युअर फेडरल सिस्टम नुसार पूर्ण व्यवस्था आहे, तर भारताची जी ज्युडिशरी सिस्टम आहे ही फेडरल नाही, ती कशी आहे, इंटिग्रेटेड सिस्टम आहे. कशी आहे, इंटिग्रेटेड. मी तुम्हाला पुन्हा सांगतो की भारताची पॉलिटिकल सिस्टम लक्षात ठेवा, हे लक्षात ठेवा वाक्य, भारताची पॉलिटिकल सिस्टम आणि भारताची ज्युडिशियल सिस्टम, ठीक आहे. भारताची इंडियाची पॉलिटिकल सिस्टम ही कॉसी फेडरल आहे. मी तुम्हाला ना 3 एक्झाम्पल देतो. इंडिया घेऊया आपण, इंडिया नंतर युएसए घेऊया आणि मग चायना घेऊया. चालेल. आता फरक लक्षात घ्या, कसा फरक आहे हा खूप इम्पॉर्टंट आहे. मग मी पुढे जातो. इंडियाची पॉलिटिकल सिस्टम ही कॉसी फेडरल आहे. इंडियाची पॉलिटिकल सिस्टम ही कॉसी फेडरल आहे आणि ज्युडिशियरी सिस्टम कशी आहे, इंटिग्रेटेड आहे. ही इंटिग्रेटेड आहे, ही कॉसी फेडरल आहे, ही इंटिग्रेटेड आहे. युएसए ची पॉलिटिकल सिस्टम ही प्युअर फेडरल आहे, ही प्रॉपर फेडरल सिस्टम आहे. कॉसी फेडरल म्हणजे काय सांगतो, ते तुम्हाला आधी सांगितलं मी. प्युअर फेडरल आहे. इव्हन ज्युडिशियल सिस्टम पण काय त्यांची फेडरल आहे. चायनाची पॉलिटिकल सिस्टम पण इंटिग्रेटेड आहे, की दिल्लीवरनं डायरेक्ट गल्लीला आदेश देतात. ते बीजिंग वरनं सगळं चालतं, तिबेट बीजिंग पासून सगळं एका बीजिंग मधून आदेश निघतात. तर त्यांची ज्युडिशियल सिस्टम पण इंटिग्रेटेडच आहे. हा अभ्यास कळला तुम्हाला, हा चार्ट लक्षात ठेवा. हा चार्ट लक्षात राहील तुमच्या सगळ्यांच्या. हा चार्ट लक्षात ठेवा की इंडियाची अधिक कॉसी फेडरल म्हणजे काय, तर आपली इंडियाची जी पॉलिटिकल सिस्टम आहे ही काही वेळेला चायनाप्रमाणे केंद्राला जास्त पॉवर मिळतात, तर अनेक गोष्टींमध्ये असं दिसून येतं की राज्यांना खूप वेगळे अधिकार पण दिसतात. कळलं. सो फेडरलिझमची पण काही वैशिष्ट्य दिसतात आणि काही ठिकाणी ती काय दिसतात आपल्याला, चायनाप्रमाणे इंटिग्रेटेड पण दिसतात. बरोबर आहे ना. जसं बघा, आता साधारण बिल बघितलं, साधारण बिलामध्ये बघितलं आपण की लोक किंवा मनी बिल बघितलं, लोकसभेला एवढा पॉवर आहे सरकारला की ना राज्यांना विचारतात ना खाली विचारतात. बरोबर आहे ना. पण अमेंडमेंटची सिस्टम बघितल्यावर मात्र काय लक्षात येतं की नाही, राज्यांना अधिकार आहेत. बरोबर आहे ना. सो काही वेळेला आपल्याकडे काही गोष्टींमध्ये अशी सिस्टम ठेवली आहे की चायनाप्रमाणे केंद्र सरकारला जास्त पॉवर दिल्यात आणि वन हँड पॉवर दिल्यात. तर काही ठिकाणी असं दिसून येतं की केंद्र सरकारला हात बांधलेत, तिथे राज्यांना पण अस्तित्व दिलेलं आहे. म्हणून आपण ना पूर्ण हे ना पूर्ण हे या दोघांमध्ये जे काही चांगलं आहे ते घेऊन आपण आपली सिस्टम बनवली, दॅट इज कॉसी फेडरल. कळलं. पण ज्युडिशियल सिस्टम मध्ये मात्र असं नाही. ज्युडिशियल सिस्टम आपली कशी आहे, इंटिग्रेटेड सिस्टम आहे. कळलं. क्लिअर. कळलं का हो. येस सर. मी पुढे तुम्हाला साम्य पण सांगणार आहे की भारताच्या आणि युएसए मध्ये कुठल्या एखाद्या गोष्टीवर आपलं साम्य आहे का, ते पण बघू आपण. पहिले हे लक्षात ठेवा, हा खूप इम्पॉर्टंट चार्ट आहे. आता ही जी सिस्टम आहे, ही इंटिग्रेटेड सिस्टम, ज्युडिशियल इंटिग्रेटेड सिस्टम, ही भारतामध्ये कशी आली तर लक्षात ठेवा, 1935 चा भारत सरकार कायदा, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट, भारत सरकार कायदा. कळलं. 1935 चा भारत सरकार कायदा. या वेळेला जी सिस्टीम होती तीच सिस्टीम भारताने पुढे चालू ठेवली. भारतामध्ये कोर्टाची जी सिस्टम आहे, भारतामध्ये म्हणजे न्याय देण्यासाठी एक कोर्ट पाहिजे आणि तो कोर्ट सरकारने केलेल्या कायद्यांनुसार किंवा लोकांनी म्हणजे विधानमंडळांमध्ये बनलेल्या कायद्यानुसारच एक कोर्ट निर्णय देईल, अशी सिस्टीम भारतामध्ये पहिल्यांदा ब्रिटिशांनी आणली, ज्याला आपण म्हणतो कायद्याचं राज्य. कळलं. सो हे हळूहळू डेव्हलप होत गेलं की कोर्ट पाहिजेत बाबा. भारतामध्ये पहिलं कोर्ट वगैरे आपल्याकडे तयार झालं आणि ते आपण वाढत गेलो. लक्षामध्ये एकूण आता जी सिस्टम आपल्याकडे आहे, जी मी तुम्हाला सगळी सांगितली, ही सिस्टम इंटिग्रेटेड सिस्टम ही कुठे तयार झाली पहिल्यांदा, प्रॉपर कुठे स्ट्रक्चर तयार केलं गेलं, 1935च्या भारत सरकार कायद्यामध्ये, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1935. लक्षात ठेवा, भारताचं 70% संविधानामधला जो स्ट्रक्चर आहे, आपलं स्ट्रक्चर,
हे 1935च्या कायद्याने, हे वाक्य लिहून ठेवा माझं, कळलं ना. भारताच्या संविधानावरती 70% पूर्ण इम्पॅक्ट, 60 to 70% इम्पॅक्ट हा 1935च्या कायद्याचा आहे. तसंच ही ज्युडिशियल सिस्टम. जर तुम्हाला कोणी विचारलं की भारताची इंटिग्रेटेड ज्युडिशियल सिस्टम ही कशापासून इन्स्पायर आहे किंवा कशामध्ये ह्याचा मूळ स्ट्रक्चर उभं केलं गेलं, तर हे वाक्य लक्षात ठेवायचं, 1935चा कायदा. दॅट्स इट. लक्षामध्ये. येस सर. हा, त्याच्यामुळे भारत सरकारच्या कायद्यामध्ये, म्हणून आपल्याकडे जो इंटिग्रेटेड सिस्टम मध्ये आहे, म्हणून आपल्याकडे सेंट्रलचे कायदे असू दे नाही तर स्टेटचे कायदे असू दे, आपल्याकडे सुप्रीम कोर्ट त्याच्यामध्ये लक्ष घालतं, माहिती आहे ना तुम्हाला. म्हणून आपण त्याला म्हटलं इंटिग्रेटेड. ठीक आहे. आता आपण बघूया की आपल्याकडे साम्य कुठे आहे. ठीक आहे, आपल्याकडे साम्य कुठे आहे ते बघू आपण. साम्य कुठे दिसतं की युएसए आणि ह्याच्यामध्ये साम्य कुठे दिसतं. आता हे मी तुम्हाला डिफरन्स सांगितला. ठीक आहे, साम्य एक एक आपण ऍड करत जाऊ. सिमिलॅरिटीज, जर कोणी सिमिलॅरिटीज तुम्हाला विचारल्या तर एवढं लक्षात ठेवायचं की युएसए मध्ये कसं आहे की सुप्रीम कोर्ट आहे आणि खाली हायकोर्ट्स आहेत आणि त्याच्या खाली लोअर कोर्ट्स आहेत, बरोबर आहे ना. सेम इंडियामध्ये तशी सिस्टम दिसते तुम्हाला, सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट, लोअर कोर्ट. करेक्ट आहे. डिफरन्स काय फक्त की यांच्याकडे हे पूर्णपणे वेगळे आहेत, आपल्याकडे हे कनेक्टेड आहेत. हा डिफरन्स करा. पण केंद्रामध्ये एक सुप्रीम कोर्ट असावं, राज्यांमध्ये प्रत्येक राज्याला एक हायकोर्ट असावं आणि त्याच्या खाली एक लोअर कोर्ट असावं. ही जी सिस्टीम आहे ही सिस्टीम तुम्हाला सिमिलरिटी युएसए सारखी दिसते, कळलं. पण मुळात त्याचे नियम बघायला गेलं तर लक्षात येतं की हे अमेरिकेमध्ये हे प्रत्येक गोष्ट वेगळी आहे, इथे मात्र तशी नाहीये. म्हणजे हे एक वेळ कनेक्टेड आहेत पण हे वेगळे आहेत, कळलं. आपल्याकडे फक्त काय, सुप्रीम कोर्टापासून हायकोर्टापासून लोअर कोर्ट सगळं कनेक्टेड आहे. हे कनेक्टेड कोणाला आहे, सुप्रीम कोर्टाला आहे. इज दॅट क्लिअर. हा, ठीक आहे. आणि ही जी सिस्टीम आहे, सुप्रीम कोर्ट एक म्हणजे केंद्रामध्ये एक कोर्ट, राज्यांना हायकोर्ट, याला काय म्हणतात, त्याला म्हणतात डबल सिस्टीम ऑफ कोर्ट. सर मला एक डाऊट होता. बोल ना. तुम्ही बोलले की स्टेट्स मध्ये एक हायकोर्ट तर असलाच पाहिजे, बरोबर. बरोबर आहे. मग युनियन टेरिटरीज मध्ये कसं असतं. नाही सोड. म्हणजे आता लक्षात घे, मी तुला एक स्टेटमेंट देतो. आता हे कळलं का, मग हिच्या प्रश्नाचं उत्तर देऊया. मी तुम्हाला एक स्टेटमेंट देतो, ही स्टेटमेंट कायम लक्षात ठेवा, परीक्षेत येतं. आपल्याकडे असं म्हटलेलं आहे की प्रत्येक राज्याला त्यामध्ये युनियन टेरिटरी पण येतं, प्रत्येक राज्याला, युनियन टेरिटरीला एक हायकोर्ट असेल, एक हायकोर्ट असेल. पण प्रत्येक राज्यात एक हायकोर्ट नसेल. पण प्रत्येक राज्यात एक हायकोर्ट असेलच असं नाही. मिनिंग कळालं का तुम्हाला. परीक्षेत असं आलं तर ट्रू आहे. म्हणजे काय, सी गोव्याला हायकोर्ट आहे ना, गोव्यासाठी हायकोर्ट दिलंय ना. गोव्यासाठी कुठला हायकोर्ट दिलंय का त्यांना वाऱ्यावर सोडलंय आपण, नाही. गोव्याला हायकोर्ट दिला महाराष्ट्र, बरोबर आहे. सो महाराष्ट्राला पण हायकोर्ट आहे, गोव्याला पण हायकोर्ट आहे. पण गोव्याचं हायकोर्ट गोव्यात नाहीये, ते कुठे दिलंय, मुंबईत, महाराष्ट्रात. कळलं तुम्हाला, महाराष्ट्रात म्हणजे मुंबईत आहे, बरोबर आहे ना. सो गोव्याला कुठला हायकोर्ट आहे, मुंबई हायकोर्ट आहे. लक्षात ठेवा, कोर्टाला नाव असतं. आपल्याकडचं हायकोर्ट हे महाराष्ट्राचं हायकोर्ट नाहीये, त्याला मुंबई हायकोर्ट म्हणतात. काय म्हणतात, बॉम्बे हायकोर्ट ना सर. बॉम्बे हायकोर्ट. कळलं, ते बॉम्बे हायकोर्ट म्हणतात. आणि ते कशाला कनेक्टेड, त्याची टेरिटरी दिलेली आहे, कळलं. बॉम्बे हायकोर्टाचं एक एरिया दिलेला आहे की तुम्ही महाराष्ट्र, महाराष्ट्र, दादरा नगर हवेली आणि काय, गोवा, बरोबर आहे. सो गोवा हा स्टेट आहे, दादरा नगर हवेली ही काय, युनियन टेरिटरी आहे, बरोबर आहे. सो हा ज्युरिडिक्शन एरिया दिलेला असतो प्रत्येकाला. सो त्या ज्युरिडिक्शन एरियानुसार आपण काय स्टेटमेंट लिहू शकतो की प्रत्येक राज्याला किंवा युनियन टेरिटरीला एक हायकोर्ट असेल, पण ते प्रत्येक राज्यात असेल असं नाही. सो प्रत्येक राज्यात आणि प्रत्येक राज्याला, हा वर्ड लक्षात ठेवा, राज्याला आणि राज्यात, कळलं. राज्याला असेल, राज्यात असेल असं नाही. डन. येस. बर. आता
पुढची गोष्ट लक्षात ठेवा, पुढचे स्टेटमेंट लक्षात ठेवा. आपल्याकडे सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया, सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया हे आपल्या सर्वोच्च न्यायालयाचं नाव आहे. सो सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाची स्थापना कधी झाली असं कोणी विचारलं तर लक्षात ठेवा 28 जानेवारी 1950. कळलं? 28 जानेवारी 1950. ठीक आहे. आता लक्षात ठेवा, ठीक आहे, हे आलं लक्षामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट. ठीक आहे. सो ह्यांनी नाही काय केलं माहितीये का, या सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया 1950 म्हणजे आपलं स्वतः तयार झालं भारतीय संविधानानुसार. 26 जानेवारीला लागू झालं, 28 जानेवारीला कॉन्स्टिट्यूशन नुसार काय झालं, सुप्रीम कोर्टाची कायद्यानुसार कागदावरती स्थापना झाली. बरोबर आहे? हे कळलं सगळ्यांना? ठीक आहे. मग आता या सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया जेव्हा नव्हता तेव्हा आपल्याकडे काय होतं? सो ब्रिटिश प्रणालीमध्ये, ठीक आहे ना, ब्रिटिश राजमध्ये आपल्याकडे जी कोर्टाची सिस्टीम होती याच्यामध्ये 2 सिस्टम होत्या. एकाला म्हणतात फेडरल कोर्ट होतं. काय होतं? ब्रिटिश राजमध्ये 2 कोर्ट होते. ठीक आहे, केंद्र वरती फेडरल कोर्ट आणि ब्रिटिश प्रिव्ही काउन्सिल. ही ब्रिटन मध्ये होती, ही युके मध्ये होती. तिचं स्थान कुठे होतं, ऑफिस कुठे होतं? युके मध्ये होतं. ठीक आहे. बर, मग आता ब्रिटिश फेडरल कोर्ट जेव्हा तयार झालं, हे जेव्हा फेडरल कोर्ट तयार झालं तर लक्षात ठेवा काय, फेडरल कोर्ट आणि ब्रिटिश प्रिव्ही काउन्सिल 2 सिस्टम होत्या. ब्रिटिश प्रिव्ही काउन्सिल म्हणजे काय पहिले सांगतो, मग फेडरल कोर्टाकडे जातो. ब्रिटिश प्रिव्ही काउन्सिल म्हणजे काय, आधी लोअर कोर्ट तयार केले होते त्या लोकांनी. बरोबर आहे, मुन्सिफ न्यायालय वगैरे म्हणायचे. कळलं? त्याला मुन्सिफ न्यायालय, दिवाणी न्यायालय असं म्हणायचं. लोअर कोर्टातून जर तुमची केस पुढे आली तर तुम्ही कुठे जायचा, कुठे अपील करायचं? त्यावेळेच्या हायकोर्टात. म्हणजे त्या हायकोर्टाचे त्यावेळेला नाव होतं प्रोव्हिन्शियल कोर्ट. काय म्हणायचे त्याला? त्यावेळेला नाव काय होतं त्याचे? प्रोव्हिन्शियल कोर्ट्स म्हणायचे त्याला. ठीक आहे. हायकोर्टाला त्यावेळेला नाव प्रोव्हिन्शियल कोर्ट होतं ब्रिटिश राजमध्ये. ठीक आहे. किंवा त्याला प्रांतीय न्यायालय म्हणायचे. काय म्हणायचे मराठीमध्ये? प्रांतीय न्यायालय. ठीक आहे. मग प्रांतीय न्यायालयामध्ये तुम्ही, सो एखादी केस जेव्हा तुम्ही अपील करताय तेव्हा ती लोअर कोर्टमध्ये फाईट होते, त्याच्यानंतर ती हायकोर्टात जाते, म्हणजे प्रांतीय न्यायालयात जाते. आणि जर इथे जर तुम्ही नाही पटलं तर तुम्हाला अपील करण्यासाठी त्यावेळेला ब्रिटिश प्रिव्ही काउन्सिलला जात होतं. म्हणजे ब्रिटिश प्रिव्ही काउन्सिल ही काय होती, सर्वोच्च अपिलेट अधिकारी होती. काय होती? सर्वोच्च अपिलेट. अपिलेट म्हणजे काय? अपील करण्याजोगे. सर्वोच्च अपिलेट ऑफिस होतं हे. कळलं? म्हणजे आता जसं आपण सुप्रीम कोर्टात जातो, सगळ्यात सर्वोच्च अपील, तुमचं सगळ्यात हायली अपील कुठे होतं? सुप्रीम कोर्टात. त्याच्यानंतर होत नाही. बरोबर आहे ना? तसंच लोअर कोर्टातून केस गेली हायकोर्टात, हायकोर्टातून जर तुमचे काही कुठलेही दिवाणी, फॅमिली किंवा कुठलंही, कळलं, किंवा तुमचे खटले चालू असतील तर ते पुढे कुठे जायचे? ब्रिटिश प्रिव्ही काउन्सिल. ते कुठे असायचं? युकेला. इथे जाऊन तुम्हाला केस लढावी लागायची. कळलं? आणि ब्रिटिश प्रिव्ही काउन्सिल हे काय, सर्वोच्च अपिलेट, ह्याच्यावरती कोण नाही. ह्याच्यावरती जर माफी वगैरे करायची असेल तर मग राणीने केली तर, कळलं, असं. ह्याच्यावरती कोणी नाही. आणि हा सर्वोच्च अपिलेट. कळलं? ब्रिटिश प्रिव्ही काउन्सिल. हे कळालं तुम्हाला? ब्रिटिश प्रिव्ही काउन्सिल सगळ्यांना कळालं व्यवस्थित? ब्रिटिश प्रिव्ही काउन्सिल कळाली सगळ्यांना? हो सर. ओके. फेडरल कोर्ट म्हणजे काय होतं की आपल्याकडे 1935 म्हणजे सुरुवातीला 1919चा कायदा आणि पुढे 1935चा कायदा, हे जे 2 कायदे होते, ह्या कायद्यांनी आपल्याकडे आताची जी फेडरल सिस्टम आहे, क्वासी फेडरल, ही सिस्टीम सुरुवात झाली किंवा ज्यांनी हा रचना केली, किंवा जेव्हा चला भारताचं कसं करायचं, एवढा मोठा भारत कसा काय सांभाळायचा आपण, कळलं, म्हणून इंग्रजांनी जसा भारत ताब्यात घेतला तसा हळूहळू आपल्या सांगण्यावरनं, आंदोलनावरनं किंवा ब्रिटिशांना स्वतःला तो एरिया चांगला कंट्रोल करता आला पाहिजे म्हणून त्यांनी काय केलं, एक काही वेगळ्या सिस्टीम त्यांनी डेव्हलप केल्या. त्याच्यापासून त्यांनी काय केलं, जसं आता आपण ज्याला म्हणतो राज्य आणि केंद्र, कळलं, तसं ते काय म्हणायचे त्यावेळेला, प्रांत आणि केंद्र. कळलं? अशी सिस्टीम त्यांनी तयार केली होती. म्हणजे आताची राज्य त्यावेळेची काय होती, प्रांत. असं. मग जेव्हा प्रांतांची विभागणी झाली, प्रांत म्हणजे मुंबई प्रांत, गुजरात प्रांत, असं जे, आता त्यावेळेला गुजरात मुंबई प्रांतात होता म्हणा, मध्य प्रांत, अशी जी प्रांत होती, कळलं, तर त्या प्रांतांसाठी आपल्याकडे काय होते, तर ही प्रांत म्हणजे 2 सरकार होती, प्रांतीय सरकार
आणि वरती केंद्र सरकार. बरोबर. मग ह्यांची भांडणं कुठे सोडवणार? कळलं? ह्यांची भांडणं कुठे सोडवणार? सो केंद्र सरकार आणि प्रांतीय सरकार यांच्यामधले जे काही डिस्प्युट्स असतील ते डिस्प्युट्स कुठे सोडवले जायचे त्यावेळेला? फेडरल कोर्टात. आलं लक्षामध्ये? फेडरल कोर्टात. अशी सिस्टम भारतामध्ये होती सुरुवातीला. मग सुरुवातीला म्हणजे स्वतंत्र होण्याच्या आधी. स्वतंत्र झाल्यानंतर आपल्याकडे जेव्हा सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाची स्थापना झाली त्यावेळेला या सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाने या दोघांना पण काय केलं? रिप्लेस केलं. त्यामुळे परीक्षेत आलं तर लक्षात ठेवा. काय केलं? रिप्लेस केलं. सो काय लक्षात ठेवाल? सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया रिप्लेस ब्रिटिश प्रिव्ही काउन्सिल अँड फेडरल कोर्ट ऑफ इंडिया. कळलं? फेडरल कोर्ट ऑफ इंडिया आणि ब्रिटिश प्रिव्ही काउन्सिल या दोघांना रिप्लेस कोणी केलं? सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाने केलं. म्हणून आज पण आपल्याकडे केंद्र राज्य संबंध, मला सांगा, मराठा आरक्षणाचा मुद्दा कुठे मांडला गेला? केंद्र आणि राज्यांमधल्या वादांमध्ये सुप्रीम कोर्टात मांडला गेला. बरोबर आहे. ऑक्सिजन मिळत नाही, काही मिळत नाही, केंद्र राज्यांमध्ये भांडण आहेत, कुठे मांडला गेला? सुप्रीम कोर्ट. तुमची जर काही प्रॉब्लेम झाले असतील, तुम्हाला कोणा शिक्षा झाली आहे, माफी मागायची आहे, तुम्हाला काय मोठी शिक्षा द्यायची आहे, कुठे जाते ती? सुप्रीम कोर्ट. म्हणजे ब्रिटिश प्रिव्ही काउन्सिलची जागा अपिलेट म्हणून, कळलं, खालपासून वरपर्यंत. सो या ब्रिटिश प्रिव्ही काउन्सिलचा जो रोल होता तो रोल पण कोण आता परफॉर्म करतोय? सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया. फेडरल कोर्टाचा पण रोल कोण परफॉर्म करतोय? सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया. हे लक्षात आलं? काही डाऊट? ह्याच्यात काय डाऊट? नो सर. पण सुप्रीम कोर्ट मध्ये सर केव्हा जातं मॅटर? काय त्याचं काय लिमिट वगैरे असतं? आहे ना, लिमिट असतं ना. ठीक आहे, सांगतो तुला काय काय असतो. सांग, आपण येऊया त्याकडे. पहिले हे काय आलं का? हे विसरणार नाही ना कोणी? नाही. चला पुढे जाऊया आता. ठीक आहे, आता लक्षात घ्या, सुप्रीम कोर्टाबद्दल इंडियन कॉन्स्टिट्यूशन मध्ये कुठे लिहिलंय? भाग 5 आर्टिकल नंबर 124 to 147. हे लक्षात राहील? हे लक्षात राहील का? बर. आता ठीक आहे, आता जाऊया आपण सुप्रीम कोर्टाकडे. ठीक आहे, सुप्रीम कोर्ट. आपल्याकडे सुप्रीम कोर्ट, आता ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर कसं आहे? ठीक आहे, आपल्याकडे सुप्रीम कोर्टामध्ये कसे जजेस असतात? असं काय? आता आपल्याकडे सुप्रीम कोर्टामध्ये जजेस कसे असतात, त्यांची निवड प्रक्रिया वगैरे सगळी बघावी लागेल आपल्या डिटेलमध्ये. ठीक आहे, पण आपण पहिल्यांदा बेसिक्स बघायचे, खूप इम्पॉर्टंट आहे ते. सुप्रीम कोर्टामध्ये आपल्याकडे रचना कशी असते? एक चीफ जस्टिस ऑफ इंडिया असतो. कोण असतो? आणि बाकीचे कोण असतात? सुप्रीम कोर्ट जज. रचना कळली तुम्हाला? कळली का? काय कळलं तुम्हाला? एक असतो जस्टिस ऑफ इंडिया, चीफ जस्टिस. आता कोण आहे? आत्ताच झाले ना बोबडे पलट. हा, हे खूप चांगले आहे, जरा स्ट्रिक्ट आहेत. बोबडे नागपूरचे होते. ठीक आहे, नियर बाय. सो त्याच्या अगोदरचे होते, त्यांना जर डायरेक्ट राज्यसभा येईल, काय अर्थच नाही राहायचा त्याला. ठीक आहे, पण ठीक आहे, सुप्रीम कोर्ट असं सुरुवातीला आता 1+ SC जजेस. आता किती जजेस होते हे कोण ठरवणार? किती आहेत? नंबर माहिती आहे तुम्हाला? काय दिलंय सुप्रीम कोर्टाने? काय दिलंय? बरं, संविधानाने काय दिलंय का? नाही, लक्षात ठेवा. सो आपल्याकडे हा एक आहे, हे फिक्स आहे. हे नंबर कॉन्स्टिट्यूशननी दिलेले नाही. तर लक्षात ठेवा, सुप्रीम कोर्टचे जजेसचे नंबर हे ठरवण्याचा अधिकार पार्लमेंटला आहे. हे ठरवण्याचा अधिकार संविधानाने कोणाला दिलेला आहे? पार्लमेंटला दिलेला आहे. क्लिअर? काही डाऊट? काही डाऊट नाही ना? लक्षात, पार्लमेंट ठरवतं. म्हणून सुरुवातीला लक्षात ठेवा, पहिला आपल्याकडे एक चीफ जस्टिस ऑफ इंडियाचा पण एकच असतो ना बाळा. लिहिलं नाही तर 1+. हॅलो, ओके सर. काय लिहिलंय मी ते? काय लिहिलंय इथे मी? सुप्रीम कोर्ट रचना 1 CGI + SC जजेस ना.
सो हा एक तर फिक्सच आहे ना रे, हा एक तर हा, फिक्सच आहे. सर. याला याला काय झालं, याला काय नाही झालं. ठीक आहे, हा एक फिक्सच आहे. ठीक आहे, हे अदर ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे? पार्लमेंट. कोणी दिला? कॉन्स्टिट्यूशन. कॉन्स्टिट्यूशनने दिलेला आहे. ठीक आहे, सो कॉन्स्टिट्यूशन नंबर डिसाईड नाही करत. म्हणून सुरुवातीला किती होते? स्टार्टिंगला 28 जानेवारी 1950 ला किती होते? 1+7 होते. आता किती आहेत? 31 1+31 आहेत ना? 30 हे प्लस changes- 1 प्लस 1+30. हा 1+30 आहेत, बरोबर आहे ना? हा काही डाऊट? ठीक आहे, ह्याच्या अगोदर किती सर होते? 7 चे एवढे 30 कसे झाले? हळूहळू नाही म्हणजे काय असं गरज काय होती असं? केसेस वाढल्या, केस वाढला, लोड वाढला, मग निकाल उशिरा लागणार है ना, म्हणून. कळलं? ओके. खूप लोड आहे बाबा, खूप पेंडिंग आहेत केसेस. ठीक आहे, असं असतं. जाऊया पुढे. सो हळूहळू आता 30 व्हायच्या अगोदर किती होता माहिती आहे आपल्याकडे? 26 1+26 का 1+25? 1+25 1+25 होता. कधी साली? हा, हे कधी त्याच्या आधी change 8 झाला? होते. हा, हे 8 नाही, त्याच्या अगोदर वेगवेगळे होते, हे नंतर चेंजेस झाले तेवढे. 2009 ला होती. हा, हे 2009 ला एवढी होती. ठीक आहे, जाऊया पुढे. अपॉइंटमेंट ऑफ जजेस वगैरे आपण बघू पुढे. ठीक आहे, पहिले हे काय आलं का सांगा मला. हे कळलं? ठीक आहे, जाऊया पुढच्या पॉईंटकडे आपण आता. आता आपण बघूया ह्यांचं कामकाज काय असतं, अधिकार वगैरे बघूया, ते विचारतात परीक्षेत. आणि नंतर मग आपण सुप्रीम कोर्टचं ह्यांची अपॉइंटमेंट कशी होते, क्वालिटी बुक्स. हा 1+. आता म्हणून सांगितलं, आता ते कन्सिडर करा. आता बघा किती हे 2009 नंतर मी सांगितलेलं आहे. आता साधारणपणे 34 वगैरे असू शकते, 1+33 वगैरे काहीतरी असू शकते. हा, ते वाढवलेत ते माहिती आहे का? आता हे 33 म्हणजे इन्क्लुडिंग 33 आहेत का एक्सक्लुडिंग आहेत ते जरा करंट मध्ये बघा. आणि परीक्षेला जायच्या अगोदर नेहमी हा डाटा चेक करायचा. जेव्हा आपण रिव्हिजन करतो ना, रिव्हिजन त्यावेळेला चेक करायचं, कारण चेंजेस झालेले असतात. ठीक आहे, ज्या गोष्टी आपल्या हातात नाहीत त्या आपण काही नाही करू शकत. ठीक आहे, तर म्हणून मी सांगितलं पार्लमेंटने ठरवलं, लक्षात ठेवा. 2019 हा, ठीक आहे, तुम्ही परीक्षेला जाताना फक्त बघा. ठीक आहे, बरं. कधी पण रिव्हिजनला मी रिव्हिजन घेतोच, काळजी नका करू. ठीक, रिव्हिजन मी चांगली घेतो. ठीक आहे, सगळं रिव्हिजन करून घेतो मी. बरं, फक्त रिव्हिजनला त्यावेळेला फक्त टाइम काढा फक्त, कारण मी खूप वेळ घेतो. बर, पण रिव्हिजन मधलं खूप सारं परीक्षेत येतं. हा, त्याच्यानंतर आपण बघू आता ह्यांचं काम काय. बघूया बघूया का, ज्याला म्हणतो ज्युरिडिक्शन पॉवर. काय म्हणतो? ज्युरिडिक्शन अँड पॉवर ऑफ सुप्रीम कोर्ट. काय डाऊट? जाऊया पुढे. ठीक आहे, पहिलं बघूया, ऐकायला येतं ना आवाज सगळ्यांना? हा, सो पहिले आहेत काही काय बघूया आपण. ओरिजिनल ज्युरिडिक्शन, मग आपण एक एक डिस्कस करूया. मी पटकन लक्षात राहील असं मी तुम्हाला सांगणार आहे. ओरिजिनल ज्युरिडिक्शन म्हणजे मूळ न्यायाधिकरण. मराठीत काय म्हणतात त्याला? मूळ न्यायाधिकरण. म्हणजे मूळ काम काय आहे त्यांचं. ठीक आहे, तुमची भांडणं सोडवणं हे त्यांचं मूळ काम नाहीये. बघू आपण. सेकंड आहे जे आपण बघितले, रीट ज्युरिडिक्शन. ठीक आहे, तिसरं आहे अपिलेट. ही तुमची काम आहेत, सगळी घेऊन जा वरती. आणि ट्रिपल पी नाही, डबल पी झालं ना, बरोबर. अपिलेट म्हणजे आपण अपील करतो ना ते. नंतर ऍडवायझरी ज्युरिडिक्शन. ठीक आहे, पाचवा आहे कोर्ट ऑफ रेकॉर्ड. हा इम्पॉर्टंट आहे, हा जरा वेगळा पेन घेतो मी. कोर्ट ऑफ रेकॉर्ड. ठीक आहे, त्यानंतर पॉवर ऑफ ज्युडिशियल रिव्ह्यू. स्मिताने एक प्रश्न विचारला होता मला, त्याचं उत्तर ज्युडिशियल रिव्ह्यू मध्ये आहे, ते मी तुम्हाला सांगतो. पॉवर ऑफ ज्युडिशियल रिव्ह्यू आणि अदर पॉवर. ठीक आहे, एक एक बघूया आपण. रेडी? बर, ओरिजिनल ज्युरिडिक्शन म्हणजे
हेच याला म्हणतो आपण फेडरल कोर्टाचं जे काम दिलंय ना, फेडरल कोर्टाचं काम, कळलं? फेडरल कोर्टाचं काम करायचं त्याला. म्हणजे काय करायचं? केंद्र राज्य वाद, केंद्र राज्य यांच्यातले वाद सोडवायचे, भांडणं सोडवायची. राज्य आणि राज्यांचे वाद सोडवायचे. म्हणजे राज्य आणि राज्यांचे वाद म्हणजे आपल्याकडे समजा कर्नाटक आणि महाराष्ट्र कृष्णा रिव्हर वरनं वाद आहे, सोडवणार कुठे आपण? सुप्रीम कोर्टात. केंद्र राज्याची भांडणं आहेत, कुठे सोडवणार आपण? सुप्रीम कोर्टामध्ये. लक्षामध्ये. सो ओरिजिनल ज्युरिडिक्शन मध्ये काय येतं? केंद्र आणि राज्य, राज्य आणि राज्य, कळलं? हे कशात येतात? ठीक आहे. आणि हे सगळे ठरवण्याची अधिकार, केंद्र राज्यांमधले वाद, राज्य राज्यांमधले वाद हे फक्त सुप्रीम कोर्ट सोडवू शकतं. आणि म्हणून याला त्याचं मूळ न्यायाधिकरण म्हणतात. सो लक्षात ठेवा, फेडरल कोर्ट संघराज्य कोर्टाचं किंवा संघराज्याप्रमाणे कोर्टाचं कामकाज बघणं हे त्याचं मूळ न्यायाधिकरण आहे. ओरिजिनल ज्युरिडिक्शन हे त्यांचं मूळ काम आहे. लक्षात ठेवा, त्यांची प्रायोरिटी ही आहे. इज अ क्लिअर? सगळ्यांना कळालं का? हा, ठीक आहे. त्याच्यानंतर आहे रीट, जे आपण बघितलं ना, रीट ज्युरिडिक्शन. 5 रीट बघितले आपण, बरोबर आहे, सुप्रीम कोर्टाच्या. हे जे काही रीट ज्युरिडिक्शन आहेत आणि ह्या ज्या काही 5 रीट्स आहेत, या 5 रीट्स फक्त कशा संदर्भात वापरतो सुप्रीम कोर्ट? फक्त फंडामेंटल राईट. आर्टिकल नंबर 32 नुसार फक्त फंडामेंटल राईट, बरोबर आहे ना? आणि ह्यांचा हे ज्युरिडिक्शन, हे रीटचे पॉवर पूर्ण इंडियासाठी लागू होतात. आपण रीटचा पूर्ण चॅप्टर बघितलेला, अख्खा धडा बघितला रीटचा, बरोबर आहे? ठीक आहे. त्याच्यानंतर आहे अपिलेट. अपिलेट म्हणजे काय? जे आपण अपील करतो ते, आपण जे अपील करतो ते. ठीक आहे. आता अपील मध्ये मी तुम्हाला सांगतो, जसं की तिने विचारलं की अपिलेट मध्ये सगळेच अपील होतात का? सगळेच अपील नाही होणार. अपील होण्यासाठी तुम्हाला कशावरती प्रॉब्लेम आहे तेवढं सांगायला लागतं. म्हणजे समजा एखादी कोर्ट, कसं असतं की कुठलाही मॅटर जो असतो तो कुठे प्रेझेंट झाला पाहिजे ह्याचे काही नियम आहेत. तुम्ही डायरेक्टली सुप्रीम कोर्टात, हायकोर्टात नाही जाऊ शकत. तुमचा जो मॅटर आहे हा किती मोठा आहे, म्हणजे नुकसान असेल तर किती मोठं नुकसान झालंय, क्रिमिनल असेल तर कुठला क्राईम घडलेला आहे, त्याच्यानुसार ठरतं की तुम्ही लोअर कोर्टामध्ये जाणार, की तुम्ही हायकोर्टात जाणार, की तुम्ही सुप्रीम कोर्टात जाणार. कळलं? सो काय मॅटर करतं? काय मॅटर करतं? मॅटर करतो की तो नियमानुसार लोअर कोर्ट गेला पाहिजे, हायकोर्ट गेला पाहिजे का सुप्रीम कोर्ट गेला पाहिजे. सो मॅटर काय आहे, कळलं, याच्यानुसार त्याचं प्रेझेंट ठरतं की त्याचं प्रेझेंटेशन कुठे होणार. सो पहिलं प्रेझेंटेशन कुठे होणार हे कोण ठरवतं? मॅटर ठरवतो. त्याच्यानंतर समजा लोअर कोर्टाने त्याचा निर्णय दिला, लोअर कोर्टाने निर्णय दिला, हा लोअर कोर्टाने निर्णय दिल्यानंतर लोअर कोर्ट निर्णय देताना तुम्हाला निर्णय फक्त देत नाही, ते त्याच्यानंतर तुम्हाला काय करतं, ते 4 गोष्टी लिहून देतं की आम्ही निर्णय घेताना काय बेस वापरला, म्हणजे निर्णयाचा आधार कुठला आहे, एखादा निर्णय घेताना आधार काय वापरला, ठीक आहे, आणि निर्णय घेताना कोणते लॉजिक वापरले आम्ही, कोणते नियम आणि कोणते लॉजिक आपण वापरलेले आहेत. कळलं? याच कोणते नियम वापरलेत, कोणते लॉजिक वापरलेत, कोणता आधार वापरलाय, याचं डिटेलिंग मध्ये दिलेलं असतं आणि या सगळ्याच्या बेसवरती तो निर्णय दिलेला असतो. लक्षात ठेवा, डायरेक्ट असं नाही देत, ते आधार हे करतात. त्याच्यानंतर तुम्हाला काय करावं लागतं, तुम्हाला जर अपील करायचं असेल तर तुम्हाला सांगावं लागतं ह्यातलं काय, कशावरती तुझा प्रॉब्लेम आहे. निर्णयाला अपील बरोबर आहे की निर्णय आम्हाला नाही पटला, पण निर्णय का नाही पटला ह्याची जी कारणं दिली त्यातलं कारण सांग. मग तुम्ही सांगता की बघा हा जे कारण आहे ना सर, हे कारण फार चुकीचं आहे, हे नाही पटलं आम्हाला, हा जो त्यांनी नियम वापरलेला आहे हा नियमच मुळात चुकीचा आहे किंवा त्याचं इंटरप्रिटेशन, रॉंग इंटरप्रिटेशन केलेलं आहे, तर तुम्ही पुन्हा एकदा रॉंग इंटरप्रिटेशन नीट करा त्याचं. हे जे लॉजिक लावलं हे लॉजिक पण कॉन्स्टिट्यूशनच्या अगेन्स्ट आहे. सो जे काही माझे प्रॉब्लेम आहेत ते मी इथे लिहिलेले आहेत. मग आता जेव्हा मी हायकोर्टात जाणार तेव्हा हायकोर्ट सगळी केस नाही पूर्ण बघणार. कशात प्रॉब्लेम आहे? आधार चुकीचा घेतलाय, नियमाचं इंटरप्रिटेशन रॉंग केलंय, लॉजिक लावलंय, ते लॉजिकच मुळात बेसच्या अगेन्स्ट आहे. मग हायकोर्ट फक्त हे जे मी लिहिलंय तेच बघणार. मग ते बघा, नियम बरोबर आहे, इंटरप्रिटेशन बरोबर आहे, लॉजिक चुकलंय किंवा लॉजिक जे लावलंय ते अगेन्स्ट आहे. मग तेवढ्याच गोष्टीवरती ते डिस्कस करणार. चला आपण ह्याच्यावर, मग हा जो मुद्दा आहे हा मुद्दा जो हायकोर्टाला दिसून आला, कारण ह्या पहिल्या 2 मुद्द्याबरोबर हायकोर्ट म्हणतं नाही लोअर कोर्टाने जे म्हणतं ते बरोबर आहे. मग हायकोर्ट फक्त ह्याच बेसवरती त्याचा निर्णय देणार की आम्हाला आता असं वाटतं.
लक्षामध्ये, म्हणजे इथे 7 वर्ष शिक्षा दिली तिथे 5 वर्ष शिक्षा देतो, बाद झालं. लॉजिक बरोबर लावला. हे पण मान्य नसेल तर तुम्ही सुप्रीम कोर्टात जाता. सुप्रीम कोर्टात गेल्यानंतर सुप्रीम कोर्ट मग परत खालचं नाही विचारत. मी विचारतो काय प्रॉब्लेम आहे याच्यात. आपण म्हटलं नाही सर हा मुद्दा पण जरा बघा, आम्हाला डाऊट आहे याच्यावरती आणि आम्ही बेसिकली सांगतोय की हायकोर्ट पण रॉंग इंटरप्रेट करताय. बेसिकली आमचा मुद्दा आहे की हे असं इंटरप्रेट केलं गेलं पाहिजे. मग एकाच मुद्द्यावरती सुप्रीम कोर्ट घेईल आणि एवढ्या मुद्द्यावरच तो निकाल लावेल. लक्षामध्ये, त्याच्यामुळे आता मराठा आरक्षणाचा जो मुद्दा आहे जो स्मिताने विचारला होता की पुढे कसं करणार, कारण आता गव्हर्नमेंट परत समिती बसवणार आहे. तर त्याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत. जेव्हा तुम्ही कारण हा जो आरक्षणाचा मुद्दा आहे हा हायकोर्टामध्येच मांडला जाऊ शकतो. लोअर कोर्टात मांडला जाऊ शकत, लोअर कोर्टामध्ये प्रेझेंट केला जाऊ शकत नाही. तो हायकोर्टामध्येच फक्त मांडला जाईल. बरोबर आहे. मग हायकोर्टात मांडला, हायकोर्टामध्ये ते काय केलं, आरक्षण मंजूर केलं. बरोबर, आरक्षण मंजूर केलं. पण त्याच्या अगेन्स्ट जी लोक होती त्यांनी म्हटलं की हायकोर्टाने मंजुरी दिली आरक्षणाला, तो मुळात मुद्दा चुकीचा आहे. मग हायकोर्टाने कुठल्या बेसवरती मंजूर केलं आरक्षण, तर इंदिरा साहनी केसमध्ये सांगितलं होतं की 50% जास्त आरक्षण नको. पण तरी सुद्धा 50% जास्त आरक्षण देणारं पहिलं राज्य तामिळनाडू होतं. तरी पण तिथलं रिझर्वेशन कंटिन्यू ठेवलेलं आहे. 5 ते 6 राज्य आहेत की ज्यांच्यामध्ये 50% जास्त आरक्षण दिलेलं आहे. कळलं. त्यामुळे इंदिरा साहनीचा जो केसचा मॅटर आहे की 50% जास्त आरक्षण असू नये, हे काही कॉन्स्टिट्युशनल नाहीये, हे काही कॉन्स्टिट्युशनचा नियम नाहीये. हा खटल्यामध्ये दिलेला एक निकाल आहे ज्याला कायद्याचा दर्जा असतो, पण तो बदलता येतो. आणि ऑलरेडी अनेक राज्यांच्या हायकोर्टने दिलेलं आहे 50% जास्त. मग महाराष्ट्राला द्यायला काय प्रॉब्लेम आहे, द्या महाराष्ट्राला 50% जास्त आरक्षण, गरज आहे देऊन टाका. कळलं असं. मग ह्याच मुद्द्यावरती पुन्हा वरती अपील झाली. आणि दुसरा मुद्दा होता की मराठा समाज हा आपल्याकडे जे रिझर्वेशन दिलं होतं ते बॅकवर्डनेसवर दिलं होतं. कुठल्या बेसवर दिलं होतं, जातीवर आधारित कधीच दिलं जात नाही, बॅकवर्डनेसवर दिलं जातं. कळलं. जसं अमेरिकेमध्ये जर तुम्हाला रिझर्वेशन द्यायचं असेल तर तुम्हाला तिथे जाती धर्मावर नाही देत, तिथे कशा बेसवर देता येतं, तर वंशवादानुसार. कारण वंशवादानुसार त्यांच्याकडे गुलाम ठेवले गेले होते, वंशवादानुसार त्यांच्याकडचे हक्क नाकारले होते. सो तिकडे जो बॅकवर्डनेस दिसतो तो कशानुसार दिसतो, तो फक्त ह्याच्यावरनं वंशावरनं दिसतो. सो गोरी लोक तिथे, आता अशी कंडिशन आहे की काही ब्लॅक लोक ही गोऱ्या लोकांपेक्षा श्रीमंत आहेत, म्हणून व्हाईट लोकांना ते आरक्षण नाही देणार. कारण तो इकॉनॉमिकली बॅकवर्ड असला तरी तो बॅकवर्ड नाहीये. आज तो गरीब आहे पण तो बॅकवर्ड नाहीये. मागास आणि गरीब फरक आहे. कळलं. तर ह्या मुद्द्यावरनं हायकोर्टामध्ये काही लोकांनी ऑब्जेक्शन घेऊन सुप्रीम कोर्टात गेले आणि सुप्रीम कोर्टामध्ये सांगितलं की मराठा समाज हा बॅकवर्ड कधीच नाहीये. तो पॉलिटिकली आणि आतापर्यंत तो इतिहासापासून आतापर्यंत तरी तो सगळ्यात पॉवरफुल समाज आहे. सामाजिक दृष्टिकोनातून, राजकीय दृष्टिकोनातून त्यांच्याकडे खूप पॉवर आहे पहिल्यापासून, आणि आर्थिक पण. आता तो फक्त आर्थिक दृष्ट्या जर मागास झाला असेल तर त्याला गरीब म्हणता येईल. कळलं. त्याला बॅकवर्ड म्हणता येणार नाही. कारण पॉलिटिकली आजही महाराष्ट्राची लॉबी मराठा समाजाची जबरदस्त चालते. सामाजिक दृष्ट्या सुद्धा मराठा समाजाला जास्त त्या ऐतिहासिक नुसार पण स्थान आहे. त्यामुळे त्यांना बॅकवर्ड म्हणता येणार नाही. कोणीही गरीब झाला म्हणून तो मागास होत नाही. गरीब असणं आणि मागास असणं याचा फरक आहे. कळलं. सो हे आहे लक्षामध्ये, हा डिफरन्स त्यांनी दाखवून दिला की गरीब असणं आणि मागास असणं. महाराष्ट्र सरकारने बाजू ही मांडली होती तिथे की आम्ही इकॉनॉमिकल बॅकवर्डनेस जे झालेलं आहे त्याच्यावरच आम्ही आरक्षण मागतोय. मग ते आरक्षणाचा मुद्दा त्यांनी एवढाच मांडला होता की पहिल्या ज्या जमिनी होत्या त्या प्रत्येकाकडे एवढ्या जमिनी होत्या. त्याच्यानंतर मराठा समाज हा फक्त शेतीत राहिला, तो कधी उद्योगामध्ये उतरला नाही, त्याच्यामध्ये कधी श्रीमंत नाही झाला. कळलं. उद्योगात नाही. त्या मानाने ओबीसी समाज हा सगळ्यात जास्त श्रीमंत झाला, कारण ओबीसी गटामध्ये सगळ्यांकडे व्यापार होता. छोटे छोटे व्यापार असतील, कुठलाही व्यापार होता, पण ओबीसी गट हा व्यापार करणारा होता, काहीतरी व्यापार करायचा. त्यामुळे आरक्षण मिळाल्यानंतर ओबीसी गट पुढे गेला. मराठा समाज हा फक्त शेतीत होता आणि राजकारणात जरी होता तरी तो फक्त शेतीत होता, नंतर नोकरीत गेला. त्यामुळे शेती जशी पुढे पुढे गेली तशी विभाजन होत गेलं. त्यामुळे त्याची आर्थिक सुबत्ता जी होती ती फक्त शेतीमुळे होती, तर ती तुटल्यामुळे तो आता काय झालाय, गरीब झालाय. आणि आता तो गरीब झाल्यामुळे त्याला कॉलेजची फी भरता नाही येणार. जरी तो ओपन असला तरी त्याला कॉलेजची फी भरता नाही येणार. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याला आता बिझनेस करता नाही येणार, म्हणून त्याला नोकरी पाहिजे. आणि नोकरीमध्ये मग त्याला एक काहीतरी आरक्षण द्या, कारण तो आता गरीब झालाय आणि त्या गरिबीमुळे त्याला मोठ्या कॉलेजची फी भरता नाही येणार आहे. आणि
मोठ्या शिक्षणासाठी त्याला पैसे नाही भरता येणार आहे, सो जर त्यांनी नोकरीसाठी कुठे ट्राय केलं तर त्याला आरक्षण द्या. तो फक्त शिक्षण म्हणून बाजू अशी मांडली होती, फक्त शिक्षण आणि फक्त नोकरी या दोनच गोष्टींवर आरक्षण, बाकी कुठेही पॉलिटिकल आरक्षण नको आहे. कळलं? ह्याच मुद्दा हायकोर्टाने मान्य केला होता. सुप्रीम कोर्टामध्ये मात्र ही केस टिकली नाही. बरोबर आहे. आता काय होईल आता आणि हे 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 आहे. आणि तिसरी मुद्दा होता कॅन्सल व्हायचा, म्हणजे हा तरी मुद्दा मान्य झाला. सुप्रीम कोर्टाला हा मुद्दा जो आहे हा मान्य झाला होता. कळलं की बरोबर आहे की हे बरोबर आहे, त्यामुळे फक्त इकॉनॉमिकल बॅकवर्डनेस मध्ये मिळेल. पण ऑलरेडी अपोजिशनने असं मांडलं की गरिबीमुळे हे जे काही आहे त्याच्यासाठी आपल्याकडे ऑलरेडी शिक्षणामध्ये ईबीसी नावाचे गट आहे, इकॉनॉमिकल बॅकवर्ड क्लास. सो जे कोणी मराठी किंवा जे कोणी मराठा समाजाची लोक जी शिक्षणामध्ये पैसे भरू शकत नाहीत म्हणून गरीब आहेत, कळलं, त्यांना ईबीसी मध्येच त्यांना द्या, कारण ऑलरेडी ईबीसीचं रिझर्वेशन आहे आपल्याकडे. कळलं, तर त्यांना ईबीसी मध्ये टाका. बरोबर, म्हणजे ईबीसीचा फायदा ती लोक घेऊ शकतात, अशी आर्ग्युमेंट सुप्रीम कोर्टात झाली. त्यामुळे फक्त गरीब असेल तर गरिबांना फी भरायला लावा असं कुठेही कॉन्स्टिट्यूशन म्हणत नाहीये. गरिबांसाठी ऑलरेडी रिझर्वेशन दिलेलं आहे, ते ईबीसी मध्ये दिलेलं आहे. लक्षामध्ये. त्याच्यामुळे शिक्षणामधला जो काही आहे त्याच्यासाठी पूर्ण समाजाला आरक्षण देण्यापेक्षा त्यातला जो गरीब घटक आहे तो गरीब घटक आजही ईबीसी वरती आरक्षण मागू शकतो आणि त्याला ईबीसी वरती आरक्षण मिळू शकतं. वेगळ्या आरक्षणाची गरज नाहीये. उलट वेगळं आरक्षण मांडलं तर जे रिच मराठा आहेत, कळलं, आणि जे पुअर मराठा आहेत, याच्यामध्ये रिच मराठा जो ऑलरेडी मोठ्या मोठ्या क्लासेसची आणि कॉलेजची फी भरू शकतो, आणि जो पुअर मराठा आहे जो आजही कोर्सेसची फी भरू शकत नाही, याच्यामध्ये फक्त रिच मराठा पुन्हा काय करेल, हाच बेनिफिट उचलेल आणि तो अजून पुढे जाईल. आणि हा जो पुअर मराठा आहे तो अजून खाली राहील. का? कारण रिच म्हणजे जेव्हा मराठा 2% आरक्षण जरी दिलं तरी या 2% आरक्षणामध्ये ह्यांची मुलं जागा मिळवतील की ह्यांची मुलं जागा मिळवतील. सो ऑटोमॅटिकली जो ऑलरेडी ज्याच्याकडे सगळ्या रिसोर्सेस अवेलेबल आहेत, जो शहरी भागात राहतोय, पैसे आहेत, सगळं आहे, तो या 2 जागा आहे. म्हणजे जो प्रॉब्लेम आहे पुअर मराठाचा तो तसाच राहील. त्याच्यामुळे मराठा समाजाला आरक्षण दिलं तर हे लोक जास्त आरक्षण घेतील यांच्या नावाखाली, त्यापेक्षा ह्यांनाच आरक्षण ईबीसी खाली द्या, जे की ईबीसीचं आरक्षण आहे ऑलरेडी. कळलं? त्यामुळे मराठा आरक्षण ही गरीब मराठा समाजासाठी नाहीच आहे मुळात. हा फक्त श्रीमंत मराठा समाजच त्यांना अजून फायदा व्हायला पाहिजे म्हणून गरीब मराठ्यांच्या नावाखाली मागतो, असं कोर्टात मांडलं गेलं अपोजिशन कडनं. लक्षामध्ये. आणि ही बाजू सुप्रीम कोर्टाला पटली की ऑलरेडी ईबीसी असताना मग काय गरज आहे शिक्षणासंदर्भात. कळलं? आणि दुसरी मुद्दा अजून एक मांडला गेला की केंद्र सरकारने असा कायदा केला होता की आरक्षणाबाबत कुठलाही कायदा करायचा असेल, आताचाच कायदा आहे, आरक्षणाबाबत कायदा हा फक्त केंद्र सरकार करू शकते. केंद्र सरकार करू शकते आणि राष्ट्रपती करू शकतो. बरोबर आहे. आणि हा जो कायदा आहे, हा कायदा कोणी केलेला आहे? विधानमंडळाने केलाय. कोणी केलाय? विधानमंडळ. त्याच्यामुळे मुळातच म्हणजे नियम काय सांगतो की आरक्षणाचा कायदा हा विधानमंडळ करू शकत नाही, तो केंद्र सरकारनेच करायला पाहिजे. आणि केंद्र सरकारने मात्र केला नाही, तो विधानमंडळानं सांगितला करायला. आणि घटना दुरुस्ती काय केली केंद्र सरकारने की आरक्षणाचा कुठलाही कायदा याच्यामध्ये राज्यांना 0 पॉवर आहे. राज्यांना काय पॉवर आहे? 0 पॉवर आहेत राज्यांना, असं सांगितलं कोणी? केंद्र सरकारने. कसं? संविधानामध्ये बदल केला. आता सुप्रीम कोर्ट कोणाला फॉलो करणार? संविधानाला फॉलो करणार. संविधान काय सांगते? आरक्षणाबाबत कोणी कायदा केला पाहिजे? केंद्र सरकारने केला पाहिजे. कायदा कोणी बनवलाय आरक्षणाचा आत्ताचा? विधानमंडळाने. मग आम्ही पासच कसा करू? जरी हा मुद्दा बरोबर असला, सगळे मुद्दे बरोबर असले तरी सुद्धा पुढे डिबेटच होऊ शकत नाही. का? कारण मुळात कायदा जो केंद्र सरकारने बनवायचा आहे तो राज्य सरकारने बनवा, तो राज्य सरकारने बनवलाय, त्यामुळे हा राहतच नाही. त्यामुळे जर आरक्षण पाहिजे असेल तर केंद्र सरकारला कायदा बनवायला सांगा, केंद्र सरकारच तुम्हाला आरक्षण देऊ शकतं. मग आपण ठरवू शकतो की बाबा 50%च्या पुढे आरक्षण द्यायचं की नाही, किंवा शिक्षणासंदर्भामध्ये हे जे काही मुद्दे मांडले मी, गरीब मराठा, रिच मराठा, हे नंतर डिबेटेबल आहे. कधी? आधी केंद्राने कायदा बनवावा. केंद्राने कायदा बनवला की आमच्याकडे तो टेबलवर आला, कोणी आणला, मग आम्ही बघू. मग त्याच्यानंतर पुढे डिस्कशन चालेल की बाबा ह्या कायद्याने फक्त श्रीमंत मराठेच फायदा घेणार आहेत गरीब मराठ्यांच्या नावाखाली, की खरोखर गरीब मराठ्यांना गरज लागणार आहे. आणि जर गरीब मराठ्यांसाठी ऑलरेडी ईबीसी कॅटेगरी आहे तर वेगळं आरक्षण कशाला, हे नंतर डिस्कस होईल. आधी तुम्ही कायदा जो बनवलाय तोच मुळात चुकीचा बनवलाय. राज्यांना अधिकार नसताना तुम्ही कायदा बनवलेला आहे. म्हणजे जम्मू काश्मीर भारतात हवं का नको याच्यासाठी महाराष्ट्र कायदा बनवेल का?
नाही, केंद्र सरकारच बनवेल. बरोबर आहे. सेम त्यांनी सांगितलं की तुम्ही आधी केंद्राला सांगा. बरोबर आहे. आता ह्याच्यावरती जे आपण आता जे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राची काही एक कमिटी बसवली आहे. तर प्रश्न असा होता की सर ही कमिटी काय करणार आता? आता ही कमिटी काय करणार? ही कमिटी अभ्यास करेल आणि ही सुप्रीम कोर्टाला सांगेल की तुम्ही जो निर्णय दिलेला आहे सुप्रीम कोर्टाला, तो तुम्ही ज्युडिशियल रिव्ह्यू करा. काय करा? ज्युडिशियल रिव्ह्यू करा. ज्युडिशियल रिव्ह्यू म्हणजे काय? जे तुम्ही नाही म्हटले आता त्याच्यावरती पुन्हा एकदा विचार करा आणि आम्ही जे मुद्दे देतोय, एक 4-5 मुद्दे, याच्या संदर्भामध्ये तुम्ही हो बोलून टाका. म्हणजे तुमचा निर्णय बदला आणि तो बदलण्यासाठी काय करा किंवा का बदला याच्यासाठी ही कमिटी तयार केली आहे. कळलं? त्यामुळे सुप्रीम कोर्ट म्हणजे सुप्रीम कोर्टाने दिलेला निर्णय सुप्रीम कोर्ट स्वतः बदलू शकतो का? याचा अर्थ येस, बदलू शकतो. आणि ह्यालाच काय म्हणतात? सुप्रीम कोर्टाची कुठली पॉवर म्हणतात? ज्युडिशियल रिव्ह्यू. सुप्रीम कोर्ट कुठलाही कायदा किंवा त्यांनी स्वतः दिलेला निर्णय काय करू शकतो? बदलू शकतो. तो पुन्हा रिव्ह्यू करू शकतो. ह्याला म्हणतात ज्युडिशियल रिव्ह्यूची ताकद. कळलं? सो हे दोन्ही केसेस म्हणजे अपिलेट पॉवर्स आणि ज्युडिशियल रिव्ह्यू मी एका केस मध्ये सांगितलं आणि करंटचा पण पॉईंट मी तुम्हाला एक्सप्लेन केला. कळाला? सर प्रोटेस्ट झाल्यानंतर पण ज्युडिशियल रिव्ह्यू होतात का? प्रोटेस्ट झाल्यानंतर नाही. जर तो मुद्दा ज्युडिशियलला वाटला की अरे खूप भांडणं झालीत आणि बघावं लागेल एकदा काय मुळात मुद्दा काय आहे, तर ते बघतील. पण जर लक्षात ठेवा सुप्रीम कोर्ट कधी इमोशन्स वरती निर्णय घेत नाही. जेव्हा जेव्हा सुप्रीम कोर्ट इमोशन्स वरती निर्णय घेतं त्याला हे म्हणतात, काय म्हणतात, पॉइंटच विचारलो त्याला. भेदभाव. नाही, भेदभाव नाही, त्याला एक हे ज्युडिशियल ऍक्टिव्हिजम म्हणतात. काय म्हणतात त्याला? ज्युडिशियल ऍक्टिव्हिजम. ज्युडिशियरीने कुठलाही निर्णय हा नियमाला धरूनच घ्यायला पाहिजे. नियम चुकीचा असेल तो नंतर बदला, पण आता जो निर्णय दिला तो नियमाने दिलेला आहे. नियमाच्या बाहेर जाऊन जर त्यांनी कुठलाही निर्णय दिला तर वी कॉल इट अ ज्युडिशियल ऍक्टिव्हिजम. काय म्हणतात त्याला? ज्युडिशियल ऍक्टिव्हिजम. सो हा कळाला तुम्हाला? ज्युडिशियल रिव्ह्यू कळाला, अपिलेट कळालं, कळालं का? येस. आता बघू आपण कोर्ट ऑफ रेकॉर्ड. मग ऍडव्हायझरीकडे जाऊया. कोर्ट ऑफ रेकॉर्ड. कोर्ट ऑफ रेकॉर्डचं सिंपल उदाहरण मला सांगा. मराठा आरक्षणाचा मुद्दा घेऊया. मराठा आरक्षणाच्या वेळेला 50% वरती राज्य आरक्षण देऊ शकत नाही सामान्य परिस्थितीमध्ये. सामान्य परिस्थितीमध्ये मराठा आरक्षण म्हणजे आरक्षणामध्ये 50% जास्त आरक्षण असू शकत नाही. यासाठी त्यांनी कुठल्या खटल्याचा निकाल घेतला? आधार घेतला? इंदिरा साहानी. बरोबर आहे. म्हणजे इंदिरा साहानी कोर्टचा महाराष्ट्रात ऑलरेडी 52% आरक्षण आहे ना? किती टक्के? 52. मोजलं नाही मी कधी. 50% असं आहे नाहीये होते. 52 आहे सर. 52 आहे का? आहे ना? कोणाला किती बघायला लागेल मला. आहे सर 52 आहेत. आणि 52 सर बाकी स्टेट मध्ये पण जास्तच आहे. हा आहेच. ठीक आहे. मग तेच की कसं तुम्ही ठेवताय वगैरे असं. पण सर इंदिरा सहानी केस काय सांगतो की आपलं स्पेशल किंवा अपवादात्मक परिस्थिती अपवादात्मक परिस्थिती. आता अपवादात्मक परिस्थिती म्हणजे काय सांगतो तुला. बघ एक सांगतो. समजा आता महाराष्ट्राने 50% क्रॉस केलं होतं. बरोबर आहे? ठीक आहे. पण नंतर सरकारच्या लक्षात आलं आपण एक काम करूया, अनाथ मुलांना आरक्षण देऊया. ही नवीन कॅटेगरी झाली ना अनाथ मुलं. आणि ही सगळ्यात बसतात है ना, इकॉनॉमिकल सगळ्याच बॅकवर्डनेस मध्ये बसतात कारण त्यांना कुठलाच आधार नाही. यांना रिझर्वेशनची गरज आहे. मग आता जर यांना 1% द्यायचंय तर आता ह्याला स्पेशल केस म्हणतात. कळलं? नंतर थर्ड जेंडर्सला आरक्षण द्यायचं. आतापर्यंत होतं का? नाही. आता द्यावं लागेल. पण ह्यांना द्यायचं म्हणून कोणाचं काढायची ही गरज नाहीये कारण त्याला पण गरजेचं आहे. मग ह्याला एक देण्यासाठी ह्याची काढणं गरजेचं आहे का नाही? ह्याला एक एक्स्ट्रा देऊ शकतात ना ते. कळलं? सो ह्याला स्पेशल केस म्हणतात. कळलं? इंदिरा साहानी केस ही आहे. तर इंदिरा साहानी केस म्हणजे हा जो इंदिरा साहानी केसचा खटला आपण इथे वापरला. बरोबर? ह्याला काय म्हणतो आपण? ह्याला म्हणतो कोर्ट ऑफ रेकॉर्ड. काय म्हणतात? कोर्ट ऑफ रेकॉर्ड. की कोर्टाने आधी दिलेले जे निर्णय असतात ते पुन्हा वापरू शकतात. त्याच्या आधारावरती ते पुढचे निर्णय देऊ शकतात. कळलं? आणि हाच आधार म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही की सुप्रीम कोर्ट हा कोर्ट ऑफ रेकॉर्ड आहे. हायकोर्ट हा कोर्ट ऑफ रेकॉर्ड आहे. सो आपल्याकडे सुप्रीम कोर्ट पण कोर्ट ऑफ रेकॉर्ड आहे. ठीक आहे. हायकोर्ट पण कोर्ट ऑफ रेकॉर्ड आहे. म्हणजे यांनी दिलेले निकाल, यांनी बसलेले आदेश, यांनी लावलेले लॉजिक हे सगळं लिहिलेलं असतं आणि ह्या केसचा अभ्यास करून आपण पुढच्या केसेस लढवू शकतो. ठीक आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, सुप्रीम कोर्ट हा कोर्ट ऑफ रेकॉर्ड असा आहे की सुप्रीम कोर्टाचा कोर्ट ऑफ रेकॉर्ड
सुप्रीम कोर्टाचा कोर्ट ऑफ रेकॉर्ड हे सर्व हायकोर्ट वापरू शकतात. काय? सर्व हायकोर्ट वापरतात. कळलं? ठीक आहे. असं पण हायकोर्टाचा जो रेकॉर्ड असतो, कोर्ट ऑफ रेकॉर्ड जो हायकोर्टाने ठेवलेला असतो, तो सुप्रीम कोर्ट कधी वापरत नाही. कळलं? याची लावलेला निकष हा कोण वापरतं? एकतर इतर हायकोर्ट वापरतात किंवा ह्या हायकोर्टाच्या खालचे लोअर कोर्ट वापरतात. कळलं? म्हणजे मुंबई हायकोर्टाचा एखादा निर्णयाला जो त्यांनी लॉजिक लावलंय ते लॉजिक गुजरात हायकोर्ट वापरू शकतो. कोण वापरू शकतं? की बॉम्बे हायकोर्टच्या या निकालानुसार कळलं आम्ही हा निर्णय देत आहोत किंवा बॉम्बे हायकोर्टच्या या केसचा अभ्यास करून तेच लॉजिक आम्ही ह्या केसमध्ये लावून हा निकाल देत आहोत, असं गुजरात हायकोर्ट देऊ शकतो. म्हणजे हायकोर्टाचा कोर्ट ऑफ रेकॉर्ड कोण वापरू शकतो? इतर हायकोर्ट वापरू शकतात. कळलं? आणि त्या राज्याचं लोअर कोर्ट वापरू शकतं. कळलं? कळलं का? पण Yes. सुप्रीम कोर्ट उलटा वापरेल का? नाही, कारण हायकोर्ट लहान आहे ना. असं आहे. समजा एक लक्षात ठेवा, एखाद्या हायकोर्टच्या निकालामध्ये म्हटलं असेल की निकाल जर त्यांनी XYZ दिला असेल तर ह्याच आणि XYZ लॉजिक जर निकाल देताना वापरला असेल समजा बॉम्बे हायकोर्टने, तर चेन्नई हायकोर्ट हाच वापर घेऊन गुजरात हायकोर्ट पण निकाल देताना XYZ चं लॉजिक लावेल. कळलं? याच गोष्टीवरती पुढचा पण स्टेट लावेल. पण समजा सेम केस आहे, एबीसी ही केस आहे, एबीसी केसचा निकाल देताना बॉम्बे हायकोर्टाने XYZ लॉजिक लावलं, याच लॉजिकच्या आधारावरती गुजरातने पण XYZ लॉजिक लावून निकाल दिला. पण समजा हाच मुद्दा आहे, हीच केस आहे, पण नंतर आता ती सुप्रीम कोर्टाने निर्णय देताना याचाच निकाल समजा काय दिला, काय म्हणे एबीसीडी काय म्हणतात रे, QPQR दिला गणितासारखा. ठीक आहे. तर ह्याच्या पुढे हा दिवस कुठला आहे? आजचा दिवस काय? 8 मे 2021. या दिवशी सुप्रीम कोर्टाने निकाल देताना काय दिला? PQR लॉजिक वापरलं. तर ह्याच्या पुढे हा लॉजिक वापरलं जाणार नाही. ह्याच्यानंतर समजा 10 मेला समजा तामिळनाडूमध्ये सेम केस आली, तर तामिळनाडू आता हे लॉजिक वापरेल का XYZ चं? नाही. कारण का? कारण XYZ चं लॉजिक चुकीचं ठरवून सुप्रीम कोर्टाने काय लॉजिक लावलं? PQR. सो आता ह्याच्या पुढे हायकोर्टाचे लॉजिक वापरले जाणार नाही. कोणाचे लॉजिक वापरले जातील? सुप्रीम कोर्ट. इव्हन बॉम्बे हायकोर्टामध्ये जरी सेम केस आली तरी बॉम्बे हायकोर्ट स्वतःच आधीचा निर्णय घेणार नाही. आता तो कोणाचा निर्णय घेईल? सुप्रीम कोर्टाचा निर्णय. सुप्रीम कोर्टाचा निकाल येईल. कळलं तुम्हाला? म्हणजे ज्या केसच्या संदर्भात किंवा ज्या एखाद्या सब्जेक्टच्या संदर्भात सुप्रीम कोर्टाने निकाल दिला जातो ना, तोच प्रायोरिटी बेसिसवरती कोर्ट ऑफ रेकॉर्ड पकडला जातो. लक्षामध्ये आलं का? लक्षात कळते का? येस सर. पूर्ण देशामध्ये पहिली प्रायोरिटी कोणाचे पुस्तकं चेक करणार आपण? सुप्रीम कोर्ट. सुप्रीम कोर्टामध्ये नाही सापडलं तर मी एखाद्या हायकोर्टला चेक करणार. कळलं का? पण सुप्रीम कोर्ट असं नाही करणार. सुप्रीम कोर्टाने एखाद्या गोष्टीबाबत निकाल दिला आणि ती त्यासाठी नवीन आहे तर तो राज्यांची पुस्तक उघडणार नाही. तो बोलेल मी सांगेल ते पुढे करायचं, मी लावेल ते लॉजिक फायनल. कळलं? म्हणजे पहिल्यांदा लावू दे, नाहीतर दुसऱ्यांदा लावू दे, नाहीतर अनेक वेळेला लावू दे. जे मी लेटेस्ट लॉजिक लावलं असेल तेच पुढच्या केसेस मध्ये वापरायचं. त्याला म्हणतात कोर्ट ऑफ रेकॉर्ड. कळलं? येस. हा. आणि आता आहे ऍडवायझरी. ऍडवायझरी म्हणजे काय? तर हा कोणाला ऍडवाइज करू शकतो? कुठे गेलं रे ऍडवायझरी? गोंधळ झाला होता. ऍडवायझरी म्हणजे कोणाला करू शकतो? हा प्रेसिडेंटला मागितली तर. आणि ही ऍडवाइज बॉन्डिंग असते का त्यावरती? नाही. पण प्रेसिडेंट ऍडवाइज मागू शकतो आणि हा ऍडवाइज करू शकतो. कळलं? क्लिअर? येस. चला जाऊया. ठीक आहे. इथे एक वर्ड वापरलाय, ज्युडिशियल प्रोनाउन्समेंट, म्हणजे नक्की काय? ज्युडिशियल प्रोनाउन्समेंट. बरं, मला वाक्य सांगशील काय ते एक्झॅक्टली? मग मी तुला समजावून सांगतो. मग तुला सांगतो लगेच. म्हणजे मला जे कळलं तेच आहे का? हा, इथे लिहिलं इन बोथ द केसेस द ओपिनियन एक्सप्रेस्ड बाय द सुप्रीम कोर्ट इज ओनली ऍडवायझरी
and not a judicial pronouncement. हा असं वाक्य तेच म्हणजे त्याचा अर्थ तेच आहे की तो निकाल नाहीये, ऍडवायझरी आहे, निकाल नाहीये तो. कळलं? ज्युडिशियल प्रोनाउन्समेंट आणि ऍडवायझरी प्रोनाउन्समेंट. प्रोनाउन्समेंट म्हणजे काय? बोलणं ना, निर्णय देणं. सो ज्युडिशियरी प्रोनाउन्समेंट म्हणजे काय होतं? न्यायदान. ज्युडिशियल प्रोनाउन्समेंटचा अर्थ काय होतो? न्यायदानासाठी जो ते काही लिहितो, तो जे एक्सप्लेनेशन देतो त्याला म्हणतात ज्युडिशियल प्रोनाउन्समेंट. म्हणजे न्यायदान कळलं? न्याय देणं किंवा निकाल देणं. काय देणं? निकाल देणं. सुप्रीम कोर्ट प्रेसिडेंटला जे सांगतो ते निकाल असतो का? नाही, ऍडव्हाइस. ते ऍडवाइज असतं. कळलं? म्हणजे काय असतो? सल्ला असतो, सल्ला. कळलं? म्हणजे सुप्रीम कोर्ट प्रेसिडेंटने विचारलं की मी ह्याच्यावरती सही करू का? हे कॉन्स्टिट्यूशन मध्ये काही प्रॉब्लेम नाही ना? तर जर किंवा तुला काय वाटतं काय केलं पाहिजे? तर सुप्रीम कोर्ट जो काही बोलेल त्याला तो निकाल नसेल. जनरली माझी केस गेली आणि सुप्रीम कोर्टाने म्हटलं तर ती निकाल असेल. म्हणजे मी जर काही गेलो केस घेऊन, गायडन्स ग्रुपची केस घेऊन गेलो तिथे, कळलं, आणि सुप्रीम कोर्टाने मला काही निर्णय म्हणजे मला काही बोलला तो की तुम्ही असं नाही करायला पाहिजे, तुम्ही असं करायला पाहिजे आणि असं करा, हा निकाल आहे. ही ऍडवाइज आहे का? नाही, ती ज्युडिशियल प्रोनाउन्समेंट आहे. पण राष्ट्रपतीला जेव्हा तो सांगतो की तुम्ही हे करायला हवं किंवा तुम्ही हे करा, त्यावेळेला ते निकाल नाही देत तो प्रेसिडेंटला की हे कर, ऑर्डर नाही देत. तो काय करतो? ऍडवाइज करतो. हा Advice. ठीक आहे. Okay, sir. सर Thank you. प्रोनाउन्समेंट म्हणजे ते वर्डिकच असू शकतं ना? वर्डिक आहे, पण त्याला वर्डिक बघ परत लक्षात होतं. लॉ मध्ये शब्द खूप जपून वापरतो. वर्डिकचा अर्थ निकाल होतो. काय होतो? निकाल. हा, म्हणून तिथे शब्द प्रोनाउन्समेंट हा शब्द वापरलाय. प्रोनाउन्समेंट म्हणजे एक एक्सप्लेनेशन देणं या असं. एक एक्सप्लेनेशन किंवा एक काहीतरी मत मांडणं. प्रोनाउन्समेशन म्हणजे मत मांडणं. कळलं? ओके ओके. हा, म्हणजे असं लक्षात ठेव की सुप्रीम कोर्ट जेव्हा माझ्या संदर्भात मत मांडेल तेव्हा ते मत मांडणं हा एक प्रकारचा निकाल असेल, पण राष्ट्रपतीच्या संदर्भात जेव्हा तो मत मांडेल तेव्हा तो राष्ट्रपती दिलेला सल्ला असेल. Yes. क्लिअर? काही डाऊट? Yes. येस, गुड वन. ठीक आहे, आता आपण जाऊया यांना निवडतात कसं. यांना निवडतात कसं बघू आपण. ठीक आहे, बघूया ना. चला, हा काय बघायचं आपल्याला? अपॉइंटमेंट ऑफ जजेस. ही लय खतरनाक गोष्ट आहे. सगळ्यांनी ऐका, पळून जाऊ नका कोणी. पळून गेलेच तरी एवढा कंटाळा येतो का पॉलिटिकल? नाही ना, कंटाळा नाहीत ना. आरती कंटाळा येतो काय? नाही ना. का नेटचा इश्यू होतोय? येता जातात. ओके, ठीक आहे. सो एक आहे अपॉइंटमेंट ऑफ जजेस. कशी करायची? आता मी इथे पण काही स्टेटमेंट देतो, सगळ्यांनी नीट लक्षात ठेवा. अपॉइंटमेंट ऑफ जजेस. पहिलं वाक्य लक्षात ठेवा, आपल्याकडे अपॉइंटमेंट कशी करायची. ठीक आहे, तर दोन गोष्टी लक्षात ठेवा याच्यामध्ये. एक तरी गोष्ट लक्षात ठेवा की आपल्याकडे काय आहे? डेमोक्रेसी, पार्लमेंटरी डेमोक्रेसी किंवा कुठलीही लोकशाहीमध्ये वैशिष्ट्य काय असतं? ज्युडिशियरी काय पाहिजे? ज्युडिशियरी काय पाहिजे? सेपरेट पाहिजे, बरोबर ना? हो, स्पेलिंग sir. चुकली तर बघा, मला मदत करा. हा, ज्युडिशियरी पाहिजे सेपरेट. ठीक आहे, ते व्हॉट्सअपला टाईप करून आहे ना, शॉर्ट सगळ्या स्पेलिंगची वाट लागते. सो ज्युडिशियरी काय असते? सेपरेट असते. हे काय आहे? हे आपल्याला डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी मध्ये, कॉन्स्टिट्यूशन मध्ये पण सांगितलेलं आहे. बरोबर आहे. नंतर डेमोक्रेसीचं बेसिक प्रिन्सिपल पण हे असतं. बरोबर आहे. डेमोक्रेसीचं काय पाहिजे? हे बेसिक प्रिन्सिपल पण असतं. करेक्ट आहे? Yes. बरोबर ना? आणि प्लस आपल्याकडे केशवानंद भारती केस आहे. सो केशवानंद भारती केस मध्ये काय सांगतो? केशवानंद भारती काय सांगत नाही, ती केस आहे, त्या केसच्या निकालामध्ये ते म्हटलंय. आणि तुम्हाला वाटेल एवढी सगळी देण केशवानंद भारतीची, लोक देव मानतील त्याला. कळलं? तर तो गव्हर्नमेंटच्या अगेन्स्ट गेला होता ऍक्च्युअली. ठीक आहे, बघू आपण. तो अगेन्स्ट गेला म्हणून त्याचा निकाल लागला. सो केशवानंद भारती केस मध्ये काय म्हटलंय? हा जो आहे ज्युडिशियरी सेपरेट असणं, त्याला बेसिक स्ट्रक्चर मध्ये म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे? भारताच्या बेसिक स्ट्रक्चर, संविधानाच्या बेसिक स्ट्रक्चर मध्ये येते. 4 आहे, 4. म्हणजे याला हात लावू शकत नाही. हे कळलं तुम्हाला? हे 3 पॉईंट कळले का? डेमोक्रेसीचं पण बेसिक प्रिन्सिपल आहे, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल मध्ये पण लिहिलेलं आहे सेपरेट ज्युडिशियरी. तुम्हाला जर आठवलं आर्टिकल तर सांगा मला. डायरेक्टिव्ह प्रिन्सिपलचे तरी आठवले पाहिजे. कळलं? आणि केशवानंद भारती केस मध्ये सांगितलं की ज्युडिशियरी सेपरेट असणं कशापासून? फ्रॉम द एक्झिक्युटिव्ह.
कळलं? पॉलिटिकल याच्यापासून वेगळे असणं हे काय बेसिक स्ट्रक्चर मध्ये सांगितलं. हे पॉईंट कळले सगळ्यांना? ओके, आता लक्षात ठेवा. पण आता गंमत कुठे माहितीये का, हे का सांगितलं? कारण आपल्याकडे कॉन्स्टिट्यूशन असं सांगतं, कॉन्स्टिट्यूशन असं लिहिलेलं आहे की पहिल्यांदा आपल्याकडे कोण निवडतो? चीफ जस्टिस ऑफ इंडिया निवडतात, बरोबर आहे ना? सो अपॉइंटमेंट ऑफ जजेस मध्ये चीफ जस्टिस ऑफ इंडियाच्या संदर्भात असं सांगितलेलं आहे की राष्ट्रपती काय करेल, किंवा असं म्हणूया आपण की सुप्रीम कोर्ट, द जजेस ऑफ द सुप्रीम कोर्ट आर अपॉइंटेड बाय द प्रेसिडेंट. सीजीआय आणि जजेस, सीजीआय प्लस जजेस काय म्हटलेलं आहे, काय म्हटलेलं आहे? कोण अपॉइंट करतोय? प्रेसिडेंट. प्रेसिडेंट. अपॉइंटेड बाय प्रेसिडेंट. ओके, बरोबर आहे. ठीक आहे, आता मला सांगा, जर याला बघा, आता तुम्हाला चॅलेंज सांगतो, हे कशात लिहिले, हे वाक्य कशात लिहिलेलं आहे? कॉन्स्टिट्यूशन मध्ये लिहिलेलं आहे, बरोबर आहे ना? आता तुम्ही मला सांगा, जर एखाद्या चीफ जस्टिस किंवा सुप्रीम कोर्टच्या जजेसला जर राष्ट्रपतींनी डायरेक्ट अपॉइंटमेंट केलं, तर पहिली गोष्ट म्हणजे आपल्याकडे राष्ट्रपती स्वतःहून काही करतो का? नाही. म्हणजे प्रेसिडेंट म्हणजे कोण आलं? कॅबिनेट. या प्राईम मिनिस्टर आणि कॅबिनेट, बरोबर आहे ना? हे एकत्र मिळून आहे. सो हा जो प्राईम मिनिस्टर सांगतो, कॅबिनेट आणि प्राईम मिनिस्टर, त्यात पण प्राईम मिनिस्टरच मेन असतो. याचा इनडायरेक्टली अर्थ काय असतो की प्राईम मिनिस्टर प्रेसिडेंटला सांगेल, तोच माणूस जज बनेल किंवा तोच माणूस चीफ जस्टिस ऑफ इंडिया बनेल, बरोबर ना? मग प्राईम मिनिस्टरचा माणूस जर चीफ जस्टिस ऑफ इंडिया बनला तर काय निकाल लागतील ते तुम्ही बघितलंय. कळलं कसं काय होतं? त्याच्यानंतर सगळे निकाल केंद्र सरकारच्या बाजूने लागतात. देशामध्ये न्याय व्यवस्था ताब्यात राहत नाही, कारण चीफ जस्टिस ऑफ इंडिया अशा पद्धतीने त्याचं इंटरप्रिटेशन करतो की ते गव्हर्नमेंटच्या बाजूने निकाल लागले पाहिजेत. म्हणजे राहिली का हे काही तत्व राहिलं का? हे राहिलं का तत्व? नाही राहिलं ना, यातलं काहीच तत्व राहिलं नाही. मग काय करायचं आता? पण लिहिलं तर असंच आहे की अपॉइंटेड बाय द प्रेसिडेंट. कळलं? आता प्रेसिडेंट नॉमिनी असं, प्रेसिडेंट बोले मला जो सांगेल त्याचं नाव लिहिणार मी, पण ह्याला मुळात सांगतं कोण? प्राईम मिनिस्टर सांगणार आहे की हा माणूस ठेव. मग ह्याला उपाय काय? म्हणून आपल्याकडे 3 पद्धती होत्या. कळलं? बघूया कुठल्या पद्धती होत्या. ठीक आहे, येस. पहिली पद्धत होती, फर्स्ट मेथड अशी होती की नेहरूंचं पॉलिटिक्स होतं त्यावेळेला. नेहरू होते, नेहरू आयडियलिस्टिक पर्सन. कळलं? हॉस्पिटल्स बांधले, मोठमोठ्या इंडस्ट्रीज बांधल्या, आणि आयडियलिस्टिक की बाबा त्यांच्या आयडियलिस्टिकचा फटका पण लागला, जेवढा लागायचा तेवढा. ठीक आहे, मेनली इंटरनॅशनल रिलेशन्स मध्ये त्यांनी जे काही बनलं ते तर आहेच त्यांचे योगदान, पण काही गोष्टी चुकल्या. पण पहिली मेथड त्यांनी अशी आणली होती त्यांच्या वेळेला की बाबा आपण काय करूया, सिनियर मोस्ट जजेस ठेवूया. काय करायचं? आणि असा नियम नाहीये. काय केलं? सिनियर मोस्ट जज काय बनणार? सीजीआय बनणार. आणि सीजीआय सांगेल ती लोक जजेस बनणार. म्हणजे कोर्टाचा काही, म्हणजे पार्लमेंटचा किंवा गव्हर्नमेंटचा काही रोल राहिला का इथे? राहिला का रोल? नाही. कारण प्राईम मिनिस्टर प्रेसिडेंटला सांगणार प्राईम मिनिस्टर, बरोबर आहे. प्रेसिडेंटला कोण सांगणार? कॅबिनेट आणि प्राईम मिनिस्टर. पण कॅबिनेट आणि प्राईम मिनिस्टर स्वतः माणूस ठरवणार का? नाही. त्यांनी एक नियम घालून घेतला. काय नियम घालून घेतला? जो कोणी सिनियर मोस्ट असेल, काय असेल? जो कोणी सिनियर मोस्ट असेल, आणि तिथे काय कान फुटला माझा प्रॉपर तुम्ही. ठीक आहे, हा बर. त्याच्यानंतर चीफ जस्टिस ऑफ इंडिया. हा, सो सिनियर मोस्ट जज. आता सिनियर मोस्ट जज तर कागदावर कळणारच आहे ना कोण सिनियर मोस्ट आहे, बरोबर आहे. जो कोणी सिनियर मोस्ट असेल तो चीफ जस्टिस ऑफ इंडिया बनेल, आणि जो चीफ जस्टिस ऑफ इंडिया बनेल तो ठरवेल की पुढचे जजेस कसे येतील, बरोबर आहे. म्हणजे प्रेसिडेंटचा रोल इथे काय राहिला, किंवा प्राईम मिनिस्टरचा रोल काय असेल? जर सिनियर मोस्ट जज हा माझा दुश्मन आहे, कट्टर दुश्मन आहे माझा, तरी म्हणजे लहानपणी पण आम्ही मारामारी केलेल्या आहेत कॉलेजमध्ये, एवढा दुश्मन आहे माझा, तरी सुद्धा मला त्याचंच नाव प्रेसिडेंटला सांगायचंय. उपायच नाहीये, कारण सिनियर मोस्ट आहे, सांगायचंच आहे. कळलं? मग कोर्टच देणार की आमच्यातलं सिनियर मोस्ट समीर सर आहेत, त्यांना बसवा प्रेसिडेंटला, सांगा त्याचं नाव. मग मला जरी कट्टर दुश्मन असला तरी प्रेसिडेंटला सांगणार, प्रेसिडेंट त्याला चीफ जस्टिस ऑफ इंडिया बनवणार. हे कळलं तुम्हाला? ही कोणाची मेथड होती? म्हणजे कुठल्या काळात चालू होती? जेव्हा नेहरू प्राईम मिनिस्टर होते.
लक्षामध्ये कळलं का? आणि देर इज नो चॉईस, तुझ्या आवडीचं असो न आवडीचं असो तुला निवडून द्यायचंय. नंतर कोण आलं? इंदिरा गांधी आल्या. इंदिरा गांधी एकदम ॲटोक्रॅट्स, कळलं ना? लक्षात आहे, ॲटोक्रॅट. त्यांना सुप्रीम कोर्ट लय त्रास द्यायचं, कारण ते नेहमी संविधानाच्या विरोधात काहीतरी करायच्या. कळलं? देशप्रेमी होत्या पण संविधान प्रेमी नव्हत्या त्या कधी. कळलं? पूर्ण वाट लावायच्या त्या. ठीक आहे, पूर्ण 42 घटना दुरुस्ती म्हणजे त्यांनी पूर्णपणे केलेला मिनी कॉन्स्टिट्यूशन म्हणतात त्याला. आणि त्या मिनी कॉन्स्टिट्यूशन पुन्हा रिप्लेस करायला पण कोण? 43 घटना दुरुस्ती आणि इंदिरा गांधी. कळलं? असं त्यांनी 42 घटना दुरुस्ती एवढी मोठी केली की मिनी कॉन्स्टिट्यूशन झालं, आणि त्याला रिप्लेस करायला परत 43 आणि 44 घटना दुरुस्त्या कराव्या लागल्या. म्हणजे विचार करा. आणि बऱ्यापैकी स्ट्रक्चर चेंज केलं. काही चांगल्या गोष्टी होत्या त्या आपण कंटिन्यू केल्या, पण ज्या विचित्र होत्या त्या बदलल्या. ठीक आहे, मग त्यांनी तर गंमतच केली होती, कारण हा जो रूल आहे सिनियर मोस्ट जजेसचा, हा काही रूल नाहीये, हा कुठे केलेला कायदा नाहीये. लक्षामध्ये, हा कुठे केलेला कायदा नाहीये. कळलं? त्याच्यामुळे सेकंड वेळेला काय केलं माहितीये, इंदिरा गांधींनी ही जी मेथड आहे ही मोडली काढली. ते म्हटलं असा कुठलाही रूल नाहीये, मी कॉन्स्टिट्यूशन फॉलो करते. कॉन्स्टिट्यूशन मध्ये असं म्हटलेलं आहे की प्रेसिडेंट ठरवेल, प्रेसिडेंट कॅन अपॉइंट चीफ जस्टिस ऑफ इंडिया. बरोबर आहे? बस तेवढंच मी फॉलो करणार, हे सिनियर मोस्ट वगैरे काय मी फॉलो नाही करणार. आणि इंदिरा गांधींनी समजा हा सिनियर मोस्ट आहे, हा माणूस एक्स सिनियर मोस्ट आहे, त्याच्यानंतर वाय आहे, त्याच्यानंतर झेड आहे. इंदिरा गांधींनी ह्याच्या खालचा ए ला उचलला आणि डायरेक्ट चीफ जस्टिस ऑफ इंडिया बनवला. याचा काय अर्थ? काय अर्थ समजा त्याचा? तुम्ही सांगा, काय अर्थ निघणार? इंदिरा गांधींनी त्यांचा माणूस बसवला. क्लिअर कट आहे ना? बरोबर आहे की नाही? त्यांनी बोलले मी कुठे कॉन्स्टिट्यूशनच्या विरोधात होते, मी लिहिले अपॉइंटेड बाय द प्रेसिडेंट. मी थोडी प्रेसिडेंटने नाव सुचवलंय, प्रेसिडेंटला मी सुचवलं गोष्ट वेगळी. पण बघा आता हा माणूस निवडलाय, एक्स नाही, वाय नाही, झेड नाही, डायरेक्ट खालचा. याचा सरळ अर्थ होतो की इंदिरा गांधींनी त्यांचा माणूस सीजीआय पदी बसवला. बरोबर आहे? आणि याचा अर्थ ज्युडिशियरी हातात घ्यायचं काम इंदिरा गांधींनी केलं. बोला. तर जरा परत सांगा ना एकदा. बर, इंदिरा गांधींनी काय केलं, हा जो नियम पहिला फॉलो होत होता सिनियर मोस्ट जजेसचा, याचा ऑब्जेक्टिव्ह काय होतं की ज्युडिशियरी सेपरेट राहिली पाहिजे. नियमानुसार नियम ऍज टू ऍज फॉलो केला तर ते काही राहत नाही, कारण अपॉइंटेड बाय द प्रेसिडेंट म्हणजे प्राईम मिनिस्टर अपॉइंटमेंट करणार आहे. बरोबर ना? प्रेसिडेंटला सांगणार कोण? प्राईम मिनिस्टर. मग ह्याच्यावरती उपाय म्हणून काय केलं आपण, सिनियर मोस्ट जजेसची कन्सेप्ट आणली की जो कोणी सिनियर मोस्ट आहे त्याचं नाव प्राईम मिनिस्टर राष्ट्रपतीला सांगणार. सो ना प्रेसिडेंटकडे चॉईस आहे ना प्राईम मिनिस्टरकडे चॉईस आहे. जो कोणी सिनियर मोस्ट आहे, तुझा दुश्मन असला तरी त्याचंच नाव पुढे जाणार. सो ऑटोमॅटिकली इंटरफेरन्स दिसतंय का किंवा पॉलिटिकल प्रेझेन्स दिसतो का तिथे? नाही. कळलं? हा, पण इंदिरा गांधींनी काय केलं, इंदिरा गांधींनी सांगितलं की हा काय रूल मी फॉलो नाही करणार, कारण असा कुठलाही रूल कॉन्स्टिट्यूशन मध्ये नाहीये किंवा असाही कुठल्या रूल बद्दल आधी कुठलाही कायदा नाही केलेला आहे. सो देर इज नो लॉ, देर इज नो कॉन्स्टिट्युशनल आर्टिकल्स. ठीक आहे, सो मी मूळ गोष्ट मांडणार की काय मांडणार मी फक्त की चीफ जस्टिस ऑफ इंडिया अपॉइंटेड बाय द प्रेसिडेंट, जजेस अपॉइंटेड बाय द प्रेसिडेंट. बस संपला विषय. आणि इंदिरा गांधींनी त्याचा फायदा घेऊन काय केलं की चीफ जस्टिस ऑफ इंडिया म्हणजे प्रेसिडेंटनी कोणाचं नाव सुचवलं? चीफ जस्टिस. वाय नाही, झेड नाही, कोणाचं नाव सुचवलं? ए या पर्सनचं नाव सुचवलं. कळलं? सिनियर मोस्ट एक्स होता, वाय त्याच्या खालचा होता, झेड त्याचा होता. मग असं काय कारण आहे की सगळ्यात ज्युनियरला सीजीआय पदी बसवलं प्रेसिडेंटनी? प्रेसिडेंट कोणाचा ऐकतो? बरोबर आहे. याचा अर्थ हा जो कोणी बसलाय एकदम ज्युनियरला इथे बसवलाय, कारण काय लॉजिकच नाही ना, का म्हणून बसवलं? ठीक आहे, एक्सपिरियन्स पण आपल्या फायद्यासाठी. आपल्या फायद्यासाठी. म्हणजे एक प्रकारे ज्युडिशियरी हातात घेतली. ज्युडिशियरी हातात काय घेतली, कारण केंद्र सरकार जे काही कायदे बनवेल, जे काही करेल त्याला विरोध नाही केला पाहिजे सुप्रीम कोर्टाने, किंवा लोकांमध्ये काही स्टेटमेंट नाही दिले पाहिजे सुप्रीम कोर्टाने. बरोबर आहे? हे चुकीचं होतं. मग ह्याला उपाय म्हणून नंतर थर्ड मेथड आणली. ही थर्ड मेथड आहे कॉलिजन सिस्टम. कॉलिजन सिस्टम म्हणतात त्याला. स्पेलिंग चुकली असेल पण याला कॉलिजन सिस्टम म्हणतात. कलिग्स. कळलं काय म्हणतात त्याला? कलिग्स. हा, कॉलिजन सिस्टम म्हणतात. कळलं? आता ही कशी सिस्टम आहे लक्षात ठेवा. कॉलिजन सिस्टम मध्ये आपल्याकडे एक हे बसतात, म्हणजे सुप्रीम कोर्टाचे जजेस बसतात. कोण म्हणतात? सुप्रीम कोर्टाचे जजेसचं पॅनल असतं. काय असतं?
कळलं. हे जे पॅनल आहे, जेव्हा जेव्हा चीफ जस्टिस ऑफ इंडिया निवडायचा असतो त्यावेळेला हे पॅनल असतं. हे पॅनल समोर जे काही ऑप्शन्स आहेत, हे ऑप्शन्स कोण कोण करतं, हे जे पॅनल बसलं हे पॅनल काय करतं, ऑप्शन्स चूज करतं. या ऑप्शन्स वरती स्टडी करतं आणि त्यांना जो योग्य वाटेल, या सगळ्यांना मिळून जो योग्य वाटेल बहुमताने, त्यांना तो मेजॉरिटी वाईज काय करतात, ते सांगतात की चला अक्षय सरांना नको, आपण समीर सरांचा एक्सपिरियन्स कमी आहे पण त्यांनी खूप महत्वाच्या केसेसचा निकाल दिलेला आहे. बघा आताचे पण तसेच आहेत ना, त्यांनी खूप महत्वाच्या केसेसचा निकाल दिलेला आहे, बरोबर आहे. सो ह्यांनी देशातल्या डिफिकल्ट, म्हणजे ह्या एक सिनियर आहे पण ह्यांनी 3 केसेस महत्वाच्या निर्णय दिलेले आहेत. समीर सरांनी एकूण 10 इम्पॉर्टंट केसेस दिलेले आहेत. म्हणजे ह्या माणसाला सगळ्यात जास्त एक्सपिरियन्स आहे, याला आपण सीजीआय बनवूया. सो ह्या सगळ्यांनी मिळून कोणाला नाव अपॉइंटेड केलं, या सगळ्यांनी मिळून कोणाचं नाव ठरवलं द्यायचं, समीर सरांचं दिलं. समीर सर. हे नाव ते कॅबिनेटला देणार, हे नाव कोणाला सुचवणार, ते प्रेसिडेंट सीजीआय देणार. म्हणजे पॉलिटिकल इंटरफेरन्स आहे का इथे कुठे? नो नाही. सर. मध्ये सुप्रीम कोर्टच्या पॅनल मध्ये किती जजेस बसतात? सांगतो जरा, एक जाऊया ना, जाऊया. ठीक आहे, हे कळलं तुला? हे कळलं का सांगतो सर? हो सर. आता अदर जजेस निवडायचे, तुला काय निवडायचे? अदर जजेस. मग त्यावेळेला पॅनल मध्ये ह्या पॅनल बरोबर कोण असणार? हा निवडलाय ना, ह्याला काय करायचं, आता अदर जजेस निवडायचे, सुप्रीम कोर्टाचे बाकीचे जजेस निवडायचे, बरोबर आहे. किंवा एक रिटायर्ड झाला तर आता आपल्याला 33 आहेत, बरोबर आहे. एखादा रिटायर्ड झाला तर नवीन आणायचंय, कसं आणणार? मग हे जे पॅनल आहे ह्याच्यामध्ये सीजीआय असतो, कळलं. आणि सीजीआयच्या सांगण्यावरून, हे पॅनल आणि सीजीआयच्या सांगण्यावरून एखाद्या वेळेला एक निवडतात की त्यांच्या समोर जे ऑप्शन असतील की कोणाला एक जागा खाली आहे वरती, तर कोणाला घ्यायचं, तर त्यांच्याकडे 4 ऑप्शन असतील, तर हे पॅनल त्याच्यावरती ठरवतं की ही 2 नावं घ्या आणि त्यातलं सीजीआय सांगतो की ठीक आहे ह्याला बसवा, कळलं. म्हणजे पॉलिटिकल इंटरफेरन्स दिसतो का इथे कुठे? नाही दिसत आहे. हा, आता मी तुम्हाला सांगतो फोर्थ मेथड, पण ही लागू नाही झाली. ही जी फोर्थ मेथड आहे ना, फोर्थ मेथड सुचवली होती, पण फोर्थ मेथड सुचवली आणि मग कॅन्सल केली गेली, ही कॅन्सल झाली. याच्यामध्ये काय झालं होतं की अनेकांनी असा आक्षेप घेतला, इव्हन जजेसनी पण आक्षेप घेतला की कधी कधी काय होतं की एखादं मोठं नाव असेल, म्हणजे समजा ए, बी आणि सी 3 जण त्यांच्यासमोर ऑप्शन आहे. ए ह्याचं नाव आहे ना खूप हायलाइट मध्ये असतं, खूप चमकत असतो हा माणूस आणि याचा खूप इन्फ्लुएन्स आहे. बघायला गेलं लॉजिक वाईज वगैरे तर सगळ्यात जास्त सिलेक्शन झालं पाहिजे सीचं, कळलं. आणि आता कन्फ्युजन आहे बिटवीन द ए आणि सी. तर कधी कधी काय होतं की ज्याचं जास्त नाव गाजलेलं असेल ना त्याला त्याचं नाव जातं, आणि हे कोर्टाला पण माहितीये की कुठेतरी इन्फ्लुएन्स होतो आपण, जिथे सीचं व्हायला पाहिजे तिथे एचं झालं का, तर एचं फॅमिली बॅकग्राऊंड खूप मोठा आहे, त्यांनी केसेस पण चांगल्या आहेत, एकदम लाईमलाईट मध्ये असतो, पूर्ण देश त्याला ओळखतो, कळस. तर कधी कधी त्याच्या प्रभावाचा इम्पॅक्ट, इमेजचा पण इम्पॅक्ट होतो, कळ. मग ह्याच्यावरती म्हणजे ही जी पद्धत आहे ही अजून ट्रान्सपरंट झाली पाहिजे, अजून ट्रान्सपरंट आणि योग्य झाली पाहिजे, म्हणून आपल्याकडे फोर्थ मेथड आणण्याचा प्रयत्न केला आणि सांगितलं की ही जी मेथड आहे ही प्रॉपर रूल बनवायसाठी. मग आता हे बनवायचं काम कोणाकडे आहे, कळलं. सिलेक्शन ऑफ जजेस किंवा सिलेक्शन ऑफ जजेसची जी प्रोसिजर आहे, सिलेक्शन किंवा रिमूव्हल, ही जी प्रोसेस आहे ही प्रोसेस कोणाकडे दिलेली आहे, हे प्रोसेससाठी नियम जो बनवायचा, लॉ जो बनवायचा आहे, कळलं, यासाठी कोणाला दिलेली आहे ताकद? पार्लमेंटला, कळलं. म्हणून म्हणजे जजेसची म्हणजे त्यामुळे या कोर्टाने असं सांगितलं की ही जी सिस्टीम आहे ही अजून तुम्ही ट्रान्सपरंट बनवा, अजून जरा चांगली बनवा. आणि हे काम कोणाला दिलं त्यांनी? पार्लमेंटला. कारण हे काम कोण करू शकतो? पार्लमेंट. आता पार्लमेंटला आयतं मिळालं इंटरफेअर करायचा चान्स. यांनी रोगापेक्षा औषध जालीम, म्हणजे रोगापेक्षा औषध बेकार असं एक उपाय दिला. यांनी काय केलं, यांनी एक पॅनल बनवलं ज्याला त्यांनी नाव दिलं ज्युडिशियल अपॉइंटमेंट बिल, त्या बिलाचं नाव होतं, आणि ही होती ज्युडिशियल अपॉइंटमेंट जॅक कमिटी, जॅक त्यांनी तयार केली, ठीक आहे. आणि यासाठी त्यांनी बिल दिलं होतं ज्युडिशियल अपॉइंटमेंट बिल, ज्या म्हणजे बिल, ज्युडिशियल अपॉइंटमेंट बिल. आणि त्यांनी या बिलाने एक कमिटी तयार केली होती ज्याचं नाव होतं ज्युडिशियल अपॉइंटमेंट कमिटी. ह्याच्यात त्यांनी काय केलं, ह्याच्यात त्यांनी जेवढे काही सदस्य बसवले होते, 5 सदस्य बसवले. यांनी गंमत काय केली, या 5 मेंबर्स मध्ये, हे जरा चेक करा पण असंच आहे, 5 मेंबर्स मध्ये 2 मेंबर यांनी बसवले ज्युडिशरीचे, बरोबर आहे. 2 मेंबर बसवले यांनी पॉलिटिक्स मधले,
कळलं? म्हणजे एक लॉ ऑफिसर आणि एक अपोजिशन लीडर आणि एक जण बसवला यांनी ज्याला आपण म्हणतो सिव्हिलियन म्हणजे तज्ञ. आता मला सांगा ऑटोमॅटिकली जर तुम्ही बघितलं ह्याच्यामध्ये तर किती लोकांचं म्हणजे ह्याच्यामध्ये ज्युडिशियरीमध्ये ह्या पूर्ण प्रोसेसमध्ये ज्युडिशियरी मेंबर किती आहेत? 2च. आणि सिव्हिलियन्स किती आहेत? 3. बरोबर आहे ना? आता गंमत यांनी काय केलं, 2 पॉलिटिकल ठेवले आणि 1 तज्ञ ठेवला आणि सांगताना सांगितलं अहो नाही, आम्ही कुठे पॉलिटिकल इंटरफेअर करतोय, पॉलिटिकलचे 2च मेंबर आहेत, बाकी 3 मेंबर तर आमचे नाहीच आहेत, म्हणजे पॉलिटिकल इंटरफेअरन्स नाहीच आहे मुळात. ज्युडिशियरी मध्ये पागल आहेत की काय, आमचे 2च मेंबर, म्हणजे तुम्ही सिव्हिलियन्स मिळूनच इंटरफेअर करताय ज्युडिशियरी मध्ये. ह्या एकाला मॅनेज केलं तर तुम्ही, कळलं असं. पण हे जे बिल आहे ना, हे बिल पार्लमेंटमध्ये पास झालं. हे जे बिल आहे ना, हे बिल पार्लमेंटमध्ये पास झालं आणि नुसतं पास नाही झालं, ह्याला अमेंडमेंट झाली, डायरेक्ट कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट केली यांनी. कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट केली, अमेंडमेंट केली की लॉ केला, अमेंडमेंट केली होती, अमेंडमेंट केली होती. ठीक आहे, यांनी अमेंडमेंट केली. 100 होती बहुतेक, 100 का किती होती पण बघा जरा. 99. सॉरी 99, नाईस वन. 99th अमेंडमेंट यांनी केली. ही पार्लमेंट मध्ये लोकसभेने पण पास केली, राज्यसभेने पण पास केली, राष्ट्रपतींनी पण सही केली. पण मग सुप्रीम कोर्टाने म्हटलं की हे चुकीचं आहे. हे तुम्ही काय करताय, हे जे वरचं स्ट्रक्चर आहे ना, कुठे गेलं वरचं स्ट्रक्चर आहे, लिहिलं होतं मी कुठेतरी. हे जे वरचं स्ट्रक्चर आहे ना, हे बेसिक स्ट्रक्चर, या 99th अमेंडमेंटमुळे, त्यामुळे ह्या जॅक ज्युडिशियल अपॉइंटमेंट कमिटीमुळे काय होतंय, बेसिक स्ट्रक्चरचा नायनाट होतोय, बेसिक प्रिन्सिपल डेमोक्रेसीचा संपून जात आहे, डायरेक्ट प्रिन्सिपल्स फॉलो नाही होत आहे. त्याच्यामुळे हे जे बिल आहे, हे अमेंडमेंट बिल पास जरी झालं असलं, राष्ट्रपतींनी सही केली असली तरी सुद्धा काय होतंय, कोर स्ट्रक्चरच्या फॉर्म्युलानुसार काय होतंय, केशवानंद भारती कोर स्ट्रक्चर, हा कायद्यानुसार केशवानंद भारती कोर स्ट्रक्चर काय होतं, हे बिल काय ठरतंय, रद्द करतोय आम्ही, रद्द. कळलं? आणि त्याच्यामुळे हे जे 4th मेथड आहे ही लागू झाली नाही, ही कॅन्सल झाली. त्यामुळे आता जी मेथड आहे, किती मेथड आहे अगेन, क्लिअर? काही डाऊट? सर आता जे जज अपॉइंट केले आहेत रामना काहीतरी, त्यांचं नाव तर पहिल्याच्या चीफ जस्टिसने सजेस्ट केलं होतं की त्यांचे सक्सेसर हे असले पाहिजेत. मग ही कुठली मेथड आहे? नाही, सक्सेसर म्हणजे ते शेवटी काय आहे, त्यांनी त्यांचं मत मांडलं, पण ते कंपल्सरी नाही करू शकत तसं. कळलं? ते शेवटी कोणाला कॉलिजन सिस्टीम कडे जातं. ते कॉलिजन सिस्टीमचे मेंबर असतील तर ठीक आहे, पण ती कॉलिजन सिस्टीम मधच ठरवते. कळलं? असं. ओके. येस सर. सो ते हे लक्षात, कॉलिजन सिस्टीम लक्षात ठेवा, हे विसरू नका काही झालं तरी. ठीक आहे, बरं, पुढच्या गोष्टीकडे जाऊया आपण आता. आता एक सांगतो आणि थांबतो, आणि उद्या सकाळी लेक्चर आहे बरं, मी हे पूर्ण कम्प्लीट करणार आहे, म्हणजे बेसिक पॉलिटी आपला संपून जाईल. ठीक आहे, म्हणजे सगळं पॉलिटी बेसिक म्हणजे 99% तर संपलंच. ठीक आहे, हे संपलं की, त्यामुळे उद्या फक्त, उद्या लास्ट टाइम कितीला होतं, 10:30. 10:30. असं 10ला वगैरे ठेवूया, 10:30लाच ठेवूया. सो 10:30 ते मी 11:30 12पर्यंत संपवेन. ठीक आहे, चालेल सर. उद्या हायकोर्ट लोअर कोर्ट मी संपवून टाकेन. म्हणजे बेसिक हे जे आपलं पॉलिटिकल स्ट्रक्चर आहे, लेजिस्लेटिव्ह वगैरे, एक्झिक्युटिव्ह, ज्युडिशियरी, हे संपून जाईल. कॉन्स्टिट्यूशन मेन संपेल. कळलं? याच्या व्यतिरिक्त काही असेल तर मी मध्ये मध्ये लेक्चर घेणारच आहे, जे मला ऍडिशन्स करायचे पॉइंट, कळलं, ते मी असे सॅटर्डे संडे एकचं लेक्चर घेणार आहे. ठीक आहे सर, तुम्ही ते बाकीचे एक्स्ट्रा सांगितले लेक्चर ते पण घ्या. ते तुम्ही सांगितलं खाजगीकरण का करतात बँकेचं, ते एक घ्या. मराठा आरक्षणावर सांगणार होते आता एक्स्ट्रा, ते मी सांगितलं ना ते तुला, घ्या. मराठा आरक्षण. असं मला अजून थोडे डाऊट होते याच्यामध्ये, म्हणून बोललो. बरं, तसं घेऊया ना आपण, काय प्रॉब्लेम नाही. जे तुम्ही सांगितले ना एक्स्ट्रा लेक्चर आपण घेऊया, ते पण घ्या ते सर. तर आता मी चालू केलेच आहेत ना. पहिले मी हा. थोडे दिवस सुट्टी दिली तुम्हाला सॅटर्डे संडे, आता नाही. म्हणजे ओके. कारण जास्त शिकवायचं झालं ना तर मग लेक्चर पाहिजे. बरं, आता रिमोट प्रवास कम्प्लीट करू का मी जरा, सोपी आहे म्हणजे लगेच होऊन जाईल, जास्त कठीण नाहीये. रिमोट प्रोसेस करू. येस.
लगेच लगेच करतो मी, जास्त नाही हे. ठीक आहे. टेन्युअर ऑफ जजेस म्हणजे किती काळासाठी असतं माहितीये ना पहिल्यांदा? रिटायरमेंट काय असतं रिटायरमेंट? 70. 70 असते का 65 असते? 65. 65 सर 65. एज ऑफ. आणि असं टेन्युअर असतो का 4 वर्ष 5 वर्ष? हा टेन्युअर असतो का? नाही. नाही टेन्युअर टेन्युअर नसतो. नसतो सर. हा गुड वन. आणि हायकोर्टाचे जजेस असतील तर किती? 62. कळलं? 65 सुप्रीम कोर्टासाठी, हायकोर्टासाठी 62. कळलं? हे लक्षात ठेवा, विसरणार नाही ना. ठीक आहे. हा राजीनामा कोणाला देतो? प्रेसिडेंटला. लक्षात ठेवा, ह्याच्यामध्ये ज्या बॉडी शिकवतो ना मी, त्याच्यामध्ये लक्षात ठेवा कोण कोणाला राजीनामा देतो हे खूप महत्वाचं आहे. ठीक आहे, कोण कोणाला राजीनामा देतो महत्वाचं आहे. ठीक आहे. बरं, आता जाऊया रिमूव्हल ऑफ जजेस. ठीक आहे. आता काढायचं कसं ते बघू आपण. जाऊया. लक्षात ठेवा काढण्याची प्रोसेस. रिमूव्हल पटकन सांगतो, सोपी आहे, खूप सोपी आहे. बरं, रिमूव्हल बाय प्रेसिडेंट ऑर्डर. जाऊ नका लगेच एवढं ऐकून, पुढची प्रोसेस आहे. नाही तर चला चाललो आम्ही. बाय प्रेसिडेंट ऑर्डर म्हणजे काय? राष्ट्रपतीच्या हुकुमाने. काय मराठीत काय म्हणून त्याला? राष्ट्रपतीच्या हुकुमाने. क्लिअर? काय डाऊट? बर, आता हा राष्ट्रपती हुकूम स्वतःहून देतो का? नाही. याला कोण सांगतो? सांगतो तुम्हाला कोण सांगतो. हे होण्याच्या अगोदर जर सुप्रीम कोर्ट जज असं जर वाटलं की हा माणूस झोल केलाय किंवा ह्यानी खूप मोठे चुकीचे निर्णय देऊन ठेवलेत किंवा हा करप्शन केलंय आणि तो सापडलाय, तर मात्र त्याला आता काढावं लागेल. बरोबर आहे. मग हे काय करायचं माहितीये का, की याला जेव्हा काढायचं असेल तेव्हा याची प्रोसेस कशी असते? समजा लोकसभेला वाटलं की याला काढायचंय. कोणाला वाटलं? लोकसभेला वाटलं तर लोकसभेमध्ये आधी 100 मेंबरला तसं वाटलं पाहिजे. किती मेंबरला? 100 मेंबरनी तसं प्रपोजल ठेवलं पाहिजे की याला काढा. ठीक आहे. प्रपोजल म्हणण्यापेक्षा त्याला शब्द वापरूया आपण, मोशन. किती लोकांनी ठेवलं पाहिजे? ठीक आहे, 100 मेंबरनी सिग्नेचर करून तसं मोशन लोकसभेत मांडलं पाहिजे. लक्षामध्ये? ठीक आहे. त्याच्यानंतर हे जे मोशन आहे, हे मोशन स्वीकारायचं की नाही स्वीकारायचं? ठीक आहे, लक्षात ठेवा, हे ऍक्सेप्ट करायचं की नॉट ऍक्सेप्ट करायचं. कळलं? हे कोण ठरवतं? हे स्पीकर ठरवतो. हे कोण ठरवतो? स्पीकर. पहिले यांनी मोशन मांडायचं, आल्यानंतर हा ठरवेल. हा कशा बेसिस ठरवेल की यांनी कशासाठी काढायचं. म्हणजे एखाद्या वेळेला मला राग आला म्हणून सांगितलं काढा, पण मला 100 लोकांची सिग्नेचर पण मिळाली, पण संविधानाने जे सांगितलंय की कुठल्या कारणामुळे काढा, त्यातलं एकही कारण नसेल तर हा स्पीकर काढू शकतो का? किंवा ते मोशन ऍक्सेप्ट करू शकतो का? किंवा पुढची प्रोसेस करून काही फायदा आहे का? पुढची प्रोसेस करून फायदा नाहीये, कारण काढण्याची काहीतरी कारण सांगितलेलं आहे ना. ठीक आहे. हे कारण कशात आहे मी तुम्हाला म्हणतो. जजेस इन्क्वायरी ऍक्ट. लक्षात ठेवा, ऍज पर जजेस इन्क्वायरी ऍक्ट. जजेस इन्क्वायरी ऍक्ट. कळलं? सो जजेस इन्क्वायरी ऍक्ट नुसार काय होतं? जजेस इन्क्वायरी ऍक्ट नुसार स्पीकर ठरवतो की ह्याच्यामध्ये जे सांगितलेलं आहे त्याच्यामधलं एक तरी कारण आहे का? जर एवढ्या कारणांपैकी एकही कारण नसेल तर तो काढू शकतो का? किंवा तो ऍक्सेप्ट करू शकतो का मोशन? तो बोलेल नाही, तुम्ही जे मोशन ऍक्सेप्ट केलंय, तुम्ही जे 100 लोकांनी साईन आणली, हे नियमाच्या बाहेर आहे, त्यामुळे मी ऍक्सेप्ट करू शकत नाही. नियमात बसला असेल, 100 लोकांची सिग्नेचर बरोबर असेल तर तो ऍक्सेप्ट करेल, नसेल ह्याच्यानुसार तर तो नाही ऍक्सेप्ट करणार. क्लिअर?
लक्षात आलं का? येस सर. हा, मग ऍक्सेप्ट केल्यानंतर ही जी प्रोसेस आहे, कळलं, ऍक्सेप्ट केल्यानंतर हे 3 मेंबरची एक कमिटीकडे जातं. काय जातं? 3 मेंबरची एक कमिटी असते. 3 मेंबर कमिटी बसवतो. कोण बसवतो 3 मेंबर कमिटी? स्पीकर 3 मेंबर कमिटी बसवतो. कोण बसवतो? स्पीकर 3 मेंबर कमिटी बसवतो. कारण काय झोल आहे ते कळलं तर पाहिजे ना, त्याला पण न्याय मांडायची हक्क आहे की नाही? का नाहीये त्याला? आहे, मांडायला पाहिजे. आणि पण मग त्याला या 3 मेंबर मध्ये कोण असतो? चीफ जस्टिस. कळलं? म्हणजे एक असतो, म्हणजे जर चीफ जस्टिसवरच कारवाईत असेल तर मग सुप्रीम कोर्टाचा जज असतो. कळलं? एखादा जज असतो. जर सुप्रीम कोर्टाचा जजेसवर कारवाई येत असेल तर मग अशा वेळेला कोण असतो? सीजीआय असतो. कारवाई सीजीआयवर असेल तर हा असेल, याच्यावरती कारवाई असेल तर हा असेल, पहिला मेंबर. दुसरा मेंबर कोणाला घेतात ते? चीफ जस्टिस ऑफ हायकोर्ट. चीफ जस्टिस ऑफ हायकोर्ट, हायकोर्टाचा मुख्य न्यायाधीश. आणि एखादा कायदेपंडित, ज्युरिस्ट, ज्याला डिस्टिंक्ट ज्युरिस्ट म्हणतात. अशा 3 मेंबरची एक कमिटी बसते. कळलं? जर, आणि हे काय करतात? हे जो काही आरोप झालेत त्या आरोपाची सत्यता पडतात. जे काही आरोप झालेले आहेत त्या आरोपाची काय करतात? ते चौकशी करतात. बरोबर आहे. आणि त्या चौकशीचा रिपोर्ट ते कोणासमोर ठेवतात? रिपोर्ट ते मग लोकसभेसमोर ठेवतात. कोणासमोर ठेवतात? कारण मांडणी लोकसभेने केली ना, लोकसभेसमोर ठेवतात. किंवा जर मांडणी राज्यसभेची असेल तर मग राज्यसभेकडे ठेवणार. ठीक आहे, असं. म्हणजे जर यांच्याकडे प्रपोजल मांडलं असेल तर ह्यांच्याकडे ठेवणार, यांच्याकडे मांडलं असेल तर यांच्याकडे ठेवणार. कळलं? ठीक आहे. मग लोकसभा याला 2/3 ने पास करणार. यांनी जर 2/3 ने पास केलं तर राज्यसभा जाणार. राज्यसभेने पण 2/3 ने पास केलं आणि ही जर कंप्लीट झाली प्रोसेस तरच काय होणार आहे? तर आणि जर ह्यांनी पहिले मांडलं असेल तर काय होईल? यांनी पास करतील आणि इकडनं इकडे जाईल. लक्षामध्ये असे प्रोसेस असते. आणि मग याला काय म्हणतो आपण? कळलं? ह्याला काय म्हणतो आपण? ह्याला रिमूव्हल प्रोसेस म्हणतात. आणि ही रिमूव्हल प्रोसेस पार पडली. आतापर्यंत असं किती वेळा केले गेले? एकदाच. एकदा प्रोसेस झाली, पण रिमूव्हल प्रोसेस 0 झाली. ओके. कळलं का? एकाने आधीच राजीनामा दिला आणि एकाला स्वतः राज्यसभेने कॅन्सल केलं होतं म्हणून. कळलं? बर मंडळी, बाकी आपण उद्या बघूया. उद्या भेटा 10:30 आपलं मग वाजता. किती राहतं आणखीन पॉलिटीमध्ये, म्हणजे बेसिकली एवढं सोडल्यानंतर? एवढ्यानंतर खूप छोटे छोटे मुद्दे आहेत रे. म्हणजे ते तर मी अर्ध्या नोट्स तयार केल्यात, त्या मी तुम्हाला या नवीन सॉफ्टवेअर येणार आहे ना आपलं ऍप्लिकेशन आहे ना, त्याच्यावरती डॉक्युमेंट्स मध्ये माझ्या नोट्स मी अपलोड करून टाकतो उद्याच मध्ये किंवा परवा मध्ये. ठीक आहे. हा, पण बारीक बारीक आहेत. म्हणजे समजा लँग्वेज, भाषा, कळलं असं. म्हणजे हे जे आहेत ना ते पार्लमेंटरी कमिटीज, म्हणजे फक्त पाठ करायचं की कोण असतं, किती सदस्य असतात असं. सो हे जे आहेत हे खूप लेंदी आहेत, पण ते शिकवायचे पाठ नाहीये. कळलं? तरी पण मी एक्स्ट्रा लेक्चर्स मध्ये ते घेणार आहे. कळलं का? की पंचायती राज वगैरे पण आहे ना अजून? हा, त्याच्यासाठी मला एक लेक्चर लागणार आहे. ऍक्च्युली मी आज संपवणार होतो हायकोर्ट वगैरे, पण नाही झालं. तो मला एक लेक्चर लागेल पंचायती राजसाठी. कळलं? पंचायती राजला एक लेक्चर लागेल मला, किंवा मे बी आपण गप्पा मारत बसलो तर 2 लागतील. ठीक आहे, ठीक आहे, पण डोंट वरी. मग आता जम्मू काश्मीरचं माहिती आहे ना, जम्मू काश्मीर प्रश्न जे आहे 370 कलम 35 आहे. तर तुम्हाला माहिती पाहिजे ना, ऍज अ कॉम्पिटेटिव्ह एक्झामचे स्टुडंट म्हणून. परीक्षेत येईल नाही येईल फरक नाही पडत, पण तुम्ही एवढं नॉलेज घेताय तर माझं काम आहे तुम्हाला ते नॉलेज देणं. म्हणून मी काही एक्स्ट्रा लेक्चर्स मी सॅटर्डे संडे बफर त्याआधीच ठेवलेला असतो, मला ते लेक्चर्स घेता यावे. तर कुठेही मेन अभ्यासाला धक्का न लावता हे लक्ष देता यावे, ज्याचा फायदा तुम्हाला पुढे इंटरव्ह्यूजला होतो, कधी कधी चुकून दुसऱ्या काही परीक्षांमध्ये होतो. कळलं? असं आहे. डन? ओके सर, घ्या. येस, टाटा. बाय सर. बाय 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 बाय. थँक्यू सर. बाय सर. बाय. बाय बाय. येस, टाटा. भेटूया आपण.